नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आता नोव्हेंबर 2025 मध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची जी ऍड आलेली, त्याची एक्झाम आपली 2026 मध्ये होईल. त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झाले त्याची आपण सिरीज चालू केलेली. तर बघा, त्याच्यामधला आज आपण मुंबई विभागामध्ये जो ठाणे ग्रामीणचा जो पेपर झाला होता 31 जुलै 2024 मध्ये, त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काही 50 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तुम्हाला प्ले स्टोर वरती मिळून जाईल. तर बघा, त्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹499 आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली ₹999 आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली ₹999 आहे. आणि तलाठी भरतीची पण बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली ₹499 आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा आता 3257 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 0. आता मला सांगा, इथं 0 दिल्यामुळे काय झालंय बघा, ह्याचा गुणाकार काय होणार, इकडे 0 होणार. शून्याने कुठल्या जरी संख्येला गुणलं तरी गुणाकार काय होतो, 0 होतो. अधिक काय येते, 1 येते. म्हणजे बरोबर आपलं उत्तर किती असेल बघा, 1 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, शेकडेवारीवरचा प्रश्न आहे. काय दिलंय बघा याच्यामध्ये. एका जंगलात 2 वर्षांपूर्वी 20,000 आंब्याची झाडे होती. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या शेकडा 6 ने घटली. तर आज त्या जंगलात आंब्याची किती झाडे असतील? ठीक आहे बघा. 2 वर्षांपूर्वी 2,000 झाडं होती. आता बघा, प्रत्येक वर्षी 6% कमी होतात. याचा अर्थ काय आहे? तर जी गेल्या वर्षी झाडं होती त्याच्यात 94% झाडं शिल्लक राहतील. म्हणजे बघा आता कसं, सुरुवातीला 2 वर्षांपूर्वी 2,000 झाडं होती, सॉरी 20,000 झाडं होती. त्याच्यात बघा 6% कमी झाली, मग शिल्लक किती राहिली? 94%. 94/100 येईल इथं. 94/100. आता बघा, इथं जी काय झाडं शिल्लक राहिली ह्याच्या परत 6% झाडं कमी झाली. म्हणजे ह्या झाडांच्या परत 94% झाडं शिल्लक राहिली दुसऱ्या वर्षी. म्हणजे इथं किती येईल बघा, 94/100 बरोबर किती आहे, किती असेल तर 1 असेल. ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा. काय निघेल बघा. बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. म्हणजेच काय, 94 गुणिले 94 गुणिले 2. आता 94 गुणिले 94 करा. 94 गुणिले 94. बघा, 4 चोक 16, 4 9 36 आणि 1 37. ठीक आहे. परत 0 आला. परत 9 चोक 36, 9 9 81 आणि 3 झाले 84. मग इथे 6 0 6 आले. 7 आणि 6 13, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8. आणि इकडे परत हे 8,836 गुणिले 2 करा परत. 8,836 गुणिले 2. बघा, बेसख्ख 12, बेत्रिक 6 आणि 1 7, परत बेआठी 16, परत बेआठी 16 आणि 1 17. म्हणजेच किती येते बघा, 17,672 झाडं शिल्लक राहतील. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. रिया व तिच्या 4 मैत्रिणींच्या वयांची सरासरी 24 आहे. 24 वर्ष आहे. त्यांची वय अनुक्रमे 3m - 2, 2m - 7, 4m - 7, 3m व 3m - 2 वर्ष आहेत. तर m ची किंमत काढा. ठीक आहे बघा. आता सरासरी म्हणजे काय असते बघा. समजा आता बघा, एकूण जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांची वयांची बेरीज डिवाइड बाय एकूण व्यक्ती इज इक्वल टू काय असते, सरासरी असते. म्हणजे थोडक्यात काय बघा, आता किती 4 मैत्रिणी आहेत. 4 मैत्रिणींच्या वयांची बेरीज किती आहे बघा. बघा इकडं, सॉरी, रिया व तिच्या 4 मैत्रिणी म्हणजे एकूण 5 जणी आहेत. त्यांची वय किती आहेत बघा. एकीचं वय 3m - 2, परत अधिक 2m - 7 अधिक 4m - 7, परत अधिक 3m अधिक 3m अधिक 2. हे झाले 5 जणींच्या वयांची बेरीज. भागिले किती आलं बघा, एकूण किती जण आहेत तर 5 जणी आहेत. ठीक आहे बघा. हे झालं त्यांची सरासरी. सरासरी किती दिली बघा, तर 24 दिली. इज इक्वल टू किती आलं, 24. ठीक आहे. चला आता वरची बेरीज करा. काय निघेल बघा. 3m अधिक 2m 5m, 5 आणि 4 9m, 9 3 12m, 12 आणि 3 15m. किती आलं बघा इकडं, 15m आलं. परत बघा इकडे -2 ला -2 अधिक 2 कॅन्सल, परत अधिक 7 - 7 कॅन्सल. म्हणजे किती येते बघा, 15m बरोबर किती आलं इकडं बघा, 15m छेद किती आलं इकडं 5 इज इक्वल टू किती आला इकडं 24. ठीक आहे. चला आता काय निघेल बघा. आता इथं बघा, इथं आता आपण काय करू शकतो, 5 एके 5, 5 त्रिक 15, म्हणजे 3m बरोबर 24 आलं बघा. 3m बरोबर किती आले 24. m बरोबर किती असेल बघा. मग इकडं हे 3 जर बरोबरच्या पुढे गेलं तर छेदाला जाईल. 24 भागिले 3 म्हणजेच 3 1 3, 3 8 24. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली बघा, तर 8 आली.
8 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 170 आहे, तर त्या कोनाचे माप किती? आता पहिली गोष्ट म्हणजे बघा, आपल्याला पूरक कोन आणि कोटी कोन म्हणजे काय ते माहित असतं पाहिजे. ठीक आहे बघा, आता बघा सुरुवातीला आपण कोटी कोन बघू. बघा कोटी कोन म्हणजेच काय असतं लक्षात घ्या. बघा कोटी कोन, आता मी काय केलं, हा बघा 90 डिग्रीचा अँगल काढला, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल ज्याला आपण काटकोन म्हणतो. काटकोनामध्ये मी कुठेही एक टिंब देऊन, ज्यावेळेस बघा एखादा टिंब देऊन आपण त्याच्यामध्ये जो कोन काढतो ना, ठीक आहे बघा, हा कोन काढला आपण. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामधलं बघा, हा जो अँगल असतो आपला, ह्याला काय म्हणतो आपण, मूळ कोन. मूळ कोन, ठीक आहे बघा. आणि मग राहिलेला जो अँगल असतो ना, ह्याला म्हणतो आपण कोटी कोन. कोटी कोन म्हणजे आपल्या काय लक्षात येते बघा, कोटी कोन अधिक मूळ कोन बरोबर किती येते बघा, 90 डिग्रीचा अँगल. बरोबर आहे का बघा, काय लक्षात येते आपल्याला, कोटी कोन इज इक्वल टू काय असते इकडं, कोटी कोन इज इक्वल टू काय असते, मूळ कोन. एक मिनिट, हा मूळ कोन, मूळ कोन अधिक कोटी कोन बरोबर किती झाले इकडे, 90 डिग्रीचा अँगल. बरोबर आहे का बघा, या दोन कोनांची बेरीज किती आली बघा, 90 डिग्री आली. आता मला एक सांगा बघा, मग कोटी कोन म्हणजेच काय असेल बघा, कोटी कोन म्हणजेच किती आला, कोटी कोन म्हणजे झाला 90 आणि मूळ कोन बरोबरच्या पुढे गेले की वजा होईल, वजा मूळ कोन. बरोबर आहे, एवढं कळलं आपल्याला. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कोटी कोन. ठीक आहे, आता पूरक कोन म्हणजे काय लक्षात घ्या. आता बघा पूरक कोन म्हणजेच काय असते, ठीक आहे. आता बघा, आता हा जो आपला अँगल आहे, तोच अँगल मी इथं काढला बघा, तोच अँगल मी इथं काढला, आपला मूळ कोन झाला. ठीक आहे, मूळ कोन झाला. आता एक 90 डिग्रीचा अँगल न काढता हा मी किती काढला, 180 डिग्रीचा अँगल काढलाय. ठीक आहे बघा, त्याच्यामधला हा मूळ कोन आहे ना, तर राहिलेला जो अँगल असतो आपला, हा अँगल कोण झाला तर बघा पूरक कोन झाला. पूरक कोन, मग थोडक्यात काय दिसतंय बघा, पूरक कोन अधिक मूळ कोन बरोबर 180 डिग्री अँगल. येते लक्षामध्ये बघा, पूरक कोन, पूरक कोन अधिक मूळ कोन बरोबर किती येते मग, 180 डिग्रीचा अँगल. थोडक्यात काय मग, पूरक कोन म्हणजेच काय बघा, पूरक कोन म्हणजेच किती आला मग इकडं, तर मग 180 वजा मूळ कोन. लक्षात आलं का तुमच्या, बघा हा झाला मूळ कोन, मग हा टोटल असतो आपला 180. 180 मधनं मूळ कोन वजा केला की आपला काय निघतो, पूरक कोन निघतो. म्हणजे बघा, आता समजा आपण समजू की मूळ कोन आपला 40 अंशाचा आहे. 40 अंश जर आपला हा मूळ कोन असेल बघा, हा जर आपला 40 अंशाचा असेल, तर आपला पूरक कोन किती असेल बघा, 40 आणि हा झाला 50, 90 म्हणजे कोटी कोन झाला 50 अंशाचा. सेम तेच बघा, आता मूळ कोन आपला 40 अंशाचा आहे, तर पूरक कोन किती असेल मग, बघा 180 मधनं 40 गेले, खाली किती झाले, 140. हा झाला 140 म्हणजे तुमचा पूरक कोन झाला. येते लक्षामध्ये. ठीक आहे, बघा आता प्रश्नामध्ये काय दिले बघा आपल्याला इथे त्यांनी, बघा हा, तर एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 170 अंश आहे, तर त्या कोनाचे माप किती? ठीक आहे बघा, आता आपल्याला मूळ कोन किती येतो माहित नाही, मूळ कोन आपण किती पकडला बघा, इथं x पकडू आपण. हा किती पकडला आपण, x. ठीक आहे बघा, चला आता बघा, आता कोटी कोन, बघा कोटी कोन अधिक पूरक कोन म्हणजे त्यांनी किती दिलाय बघा, इकडे 170 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. बरोबर आहे का. चला आता कोटी कोन म्हणजे आता काय बघितले बघा आपण, आता बघा कोटी कोन म्हणजे काय असतं, 90 अंशामधनं हा मूळ कोन वजा करायचा. बरोबर आहे का, म्हणजे 90 वजा x. बरोबर आहे का, आपण मूळ कोन किती पकडला आपल्याला माहित नाही, तो x पकडलाय आपण. त्यांनी आपल्याला कोणाची मापात विचारलं, म्हणजे मूळ कोन किती विचारलाय, आपण मूळ कोन हा x पकडला. अधिक पूरक कोन म्हणजे किती आला बघा, 180 वजा x. बरोबर आहे का, हा झाला आपला मूळ कोन, जो 40 पकडला तात्पुरता आपण, तो x पकडला, पण माहित नाही आपल्याला, तोच विचारला त्यांनी. मूळ कोन आपण x पकडला म्हणजे 180 वजा x. मग काय निघेल बघा, इज इक्वल टू किती येते, 170 येते. मग चला आता काय निघेल बघा, 180 अधिक 90 किती झाले, 270. 270 परत वजा x आणि वजा 1 झाले वजा 2x, बरोबर झाले 170. आता काय होईल बघा, हे 170 बरोबरच्या अलीकडे आणा, म्हणजे काय होईल, 270 वजा 170.
बरोबर हे वजा 2x बरोबरच्या पलीकडे टाका ते अधिक 2x होईल. म्हणजे काय होईल माझ्याकडं 270 मधनं 170 गेलं राहिलं 100. 100 बरोबर किती आलं 2x आलं. मग x बघा आता हा 2 बरोबरच्या पलीकडे टाकला काय होईल बघा छेदाला जाईल 100 भागिले 2 म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल माझ्याकडं x इज इक्वल टू किती आला 50 आला. म्हणजे आपला मूळ कोण कितीचा असेल तर 50 अंशाचा असेल. ठीक आहे ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जर मूळ कोण 50 चा असेल तर तुमचा कोटी कोण किती झाला 90 मधनं 50 गेलं 40 झालं. हा झाला कोटी कोण आणि पूरक कोण जर म्हटलं तर किती येईल बघा 180 मधनं आपलं 50 गेलं किती झालं 130 राहिलं. हा झाला 130 म्हणजे 130 आणि 40 किती झाले 170 डिग्री झाले. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये मंगला तिच्या घरापासून चालायला सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 85 मीटर जाते. ठीक आहे बघा चला आता मंगलाचं घर पकडू आपण इथं. मंगला काय केले बघा तिच्या कुठं गेले तर 85 मीटर चालायला सुरुवात करते 85 मीटर जाते आणि कुठं जा आणि पश्चिमेकडे 85 मीटर जाते. बघा आता पूर्व दिशा ही झाली पश्चिम दिशा ही झाली पश्चिमेकडे 85 मीटर आली परत मग ती डावीकडे वळते आणि 50 मीटर चालते. आता डावी दिशा कुठं असणार आहे खाली असणार आहे डावीकडे वळते आणि किती जाते तर 50 मीटर जाते. चला परत त्यानंतर ती उजवीकडे वळते आणि 34 मीटर चालते. आता बघा जर चेहरा दक्षिणेकडे असेल तर आता जो आपला डावा हात आहे ना तो उजवा असतो मग ती उजवीकडे जाते आणि किती जाते 34 मीटर जाते 34 मीटर गेली. चला परत पुढं नंतर ती उजवीकडे वळते आणि 50 मीटर चालते. आता इथून परत ती कुठे वळली बघा उजवीकडे म्हणजे बघा आता चेहरा इकडे असेल तर उजवी दिशा वरती असणार आहे आणि किती जाते 50 मीटर म्हणजेच बघा हे 50 असेल तर हे पण 50 आहे बरोबर आहे का मग बरोबर पॅरलल आलेला आहे 50 मीटर जाते. हा परत काय दिले जर आता ती उजवीकडे वळली आणि 45 मीटर चालून बँकेत पोहोचली. बघा आता तिने उजवीकडे वळली इथून या साईडला वळली उजवीकडे वळली म्हणजे किती गेली बघा आता 45 मीटर हे 34 ला 34 मीटर तिने अंतर पूर्ण केलं आणि जायचं किती 45 म्हणजे वरती आणखी किती गेली बघा तर ती 11 मीटर गेली 34 आणि 11 झाली 45 म्हणजे हिथं काय बघा हिथं तिची बँक आहे बँक ही झाली बँक. ठीक आहे बरं काय दिले बघा आता तर मंगलाच्या घरापासून बँक किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. आता घरापासून बँक कुठल्या दिशेला आहे तर बघा ही दिशा आली तुमची कुठली इकडे पूर्व असेल तिकडे पश्चिम असते. ठीक आहे बघा बरं पश्चिम दिशा आली आणि पश्चिमेला किती मीटर अंतरावर असेल बघा तर बघा सुरुवातीला आपल्याला काय माहितीये बघा आता बघा हे जे 85 मीटर अंतर आहे तर बघा लक्षात घ्या हे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे बघा आपलं 85 मीटर आहे. ठीक आहे आणि त्यातलं बघा हे 11 मायनस झाले 85 मधनं 11 गेले म्हणजे थोडक्यात हे किती आलं बघा मग 74 आलं 74 11 झाले 85 म्हणजे 74 मीटर कुठे आहे बघा पश्चिमेकडे घरापासून म्हणजे 74 मीटर पश्चिम म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जॉमेट्री वरचा क्वेश्चन आहे. काय दिले याच्यामध्ये 80 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मिलीमीटर लांबीची तार लागेल. तर बघा आता बघा एक चौरस आकृती काढायचा आता चौरस काढला आपण. ठीक आहे चौरस म्हणजे थोडक्यात काय चारही बाजू समान 80 मीटर बाजू आहे त्याची प्रत्येकाची बरोबर आहे का. आता हे 80 मीटर बाजू झाली ही 80 झाली तर ही पण 80 असेल ही पण 80 असेल आणि ही पण 80 असेल आणि काय करायचं आपल्याला आता बघा ह्याला कुंपण घालायचे. ठीक आहे बघा कुंपण घालायचे याचा अर्थ काय तर आणि आपल्याला किती तर आपल्याला 4 पदरी तारेचं कुंपण घालायचे बरोबर आहे का तर त्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. आता लक्षात घ्या थोडक्यात आपण पेरीमीटर काढतोय बरोबर आहे का. बघा आता आता बघा पेरीमीटर म्हणजेच काय असते बघा थोडक्यात तर बघा चारही बाजूंची काय असते बेरीज असते. एक समजा आपण तार घेतली आणि तार ही बघा या चौकोनाभोवती चारही बाजूनी मांडली म्हणजे बरोबर आहे का एक कंपाऊंड कंप्लीट झाला पण आपल्याला काय करायचं 4 पदरी कंपाऊंड करायचे 4 पदरी कंपाऊंड बरोबर आहे का कुंपण घालायचे. मला सांगा आता कुंपण जर घालायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल बरं पहिल्यांदा बघा त्याचं परिमिती किती असते बघा परिमिती किती आली बघा तर 4 बाजूंची बेरीज आली बरोबर आहे का म्हणजे 80 गुणिले किती आली इकडे 80 गुणिले 4 बरोबर 8 चौक 32 320 मीटर बरोबर आहे का 320 मिलीमीटर आहे ना 320 मीटर 320 मीटर तार लागली आपल्याला कशी एक कंपाऊंड पूर्ण करायला पण 4 मीटर आपल्याला 4 पदरी कंपाऊंड करायचे बघा मग 4 पदरी कंपाऊंड जर करायचं असेल 4 पदरी कुंपण 4 पदरी कुंपण म्हणजे किती आलं बघा मग 320 गुणिले 4 मीटर हे मीटर मध्ये आलं. ठीक आहे
बर, पण आपल्याला विचारताना त्यांनी कसं विचारलं तर बाबा मिलीमीटर मध्ये. आपण आधी मीटर मध्ये उत्तर काढून घेऊ. किती येईल बघा इकडं? 4 दुणे 8, 4 त्रिक 12 म्हणजेच 1280 मीटर आपल्याला तार लागेल. ठीक आहे, 1280 मीटर. पण आपल्याला त्यांनी मिलीमीटर मध्ये विचारलं. आता मिलीमीटर म्हणजे कसं असतं बघा, लक्षात घ्या. बघा आता आपल्याला एवढं माहिती आहे की 100 सेंटीमीटर बरोबर काय असते? 1 मीटर असते. बरोबर आहे का? 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. ठीक आहे. आणि बघा, बघा 1 सेंटीमीटर बरोबर किती असतं बघा, लक्षात घ्या. 1 सेंटीमीटर बरोबर किती असतो? तर 10 मिलीमीटर असतो. 10 मिलीमीटर. बरोबर आहे का? 1 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या. बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर जर असेल, तर बघा आता काय होईल बघा ह्याच्यामध्ये. बघा मग आता 100 सेंटीमीटर म्हणजे किती होईल बघा. 100 सेंटीमीटर म्हणजेच किती होईल? 100 सेंटीमीटरवर थोडक्यात काय, ह्याच्यावरती 2 शून्य वाढवलं तर ह्याच्यावरती पण 2 शून्य वाढवा. काय होईल बघा? 1000 मिलीमीटर. झालं का बघा? बघा 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असतो. बरोबर आहे का? आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असते. मग 100 सेंटीमीटर म्हणजेच काय होईल बघा? किती मीटर होईल? तर बाबा 1000 मिलीमीटर होईल. म्हणजे थोडक्यात काय? बघा 1 मीटर बरोबर किती आला मग? 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. 1000 मिलीमीटर. ठीक आहे? बरं आणखी एका पद्धतीमध्ये लक्षात घ्या. आता आपल्याला काय माहिती असतं बघा, 1 किलोमीटर बघा, 1 किलोमीटर बरोबर किती असते? 1000 मीटर असते. बरोबर आहे का? 1000 मीटर बरोबर. सेम तसंच 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर असते. ठीक आहे? हां. 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. मिलीमीटर, करायचं. मग आता इथे काय निघेल बघा. आता 1200 थोडक्यात 80 बघा, 1280 मीटर आहे. बरोबर आहे का? मग आता मला सांगा 1 मीटरवरती आपल्याला मिलीमीटर करायला 3 शून्य वाढवावं लागतील. बरोबर आहे का? कारण हे सगळं तुम्हाला मिलीमीटरमध्ये दिलेलं त्यांनी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा आता इथं. बघा 128 वरती काय करा बघा, सॉरी 1280 आहे ना. 1280 ला काय करायचं? 1280 वरती फक्त 3 शून्य वाढवावं लागतील आपल्याला. 1, 2, 3. बरोबर आहे का? 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. म्हणजेच काय? 1280 मीटर ना, त्याच्यावरती फक्त काय करा? 3 शून्य वाढवा किंवा 1000 ने गुणा. 1, 2 आणि 3. ठीक आहे? बरं आता विचारताना कसं विचारलंय बघा त्यांनी आपल्याला. 128 कॉमन काढला सगळीकडे. 128 करा. आता शून्य किती आहेत बघा? 1, 2, 3, 4 शून्य आहेत. मग याचा अर्थ काय असतो बघा, लक्षात घ्या. तर बघा ज्यावेळेस आपण 10चा वर्ग करतो, 10चा वर्ग म्हणजेच काय? तर 100 असते. बरोबर आहे का? थोडक्यात काय आहे? तर एकावरती किती शून्य आहेत बघा? 2 शून्य आहेत. म्हणून 10ची पॉवर 2 असते. समजा 10चा क्यूब काढला आपण तर किती असते बघा? 1000 असतो. बरोबर आहे का? 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 10 10 100, 100 10 1000. म्हणजेच बघा, बघा एकावरती 3 शून्य आहेत, पण आपण 10ची पॉवर 10 लिहितो आणि त्याच्यावरती 3 शून्य करतो. पॉवर डोक्यावरती. सेम इथं बघा. आता ती इथं किती शून्य आहेत बघा? तर बघा हे 1, 2, 3 आणि हा एक 4 शून्य आहेत. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? गुणिले 10ची पॉवर 4 करावं लागेल. म्हणजे काय निघेल बघा? 128 गुणिले 10ची पॉवर 4 मिलीमीटर म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? प्रदीप, प्रकाश, प्राची व प्रज्ञा ही भावंडे आहेत. ठीक आहे? प्रदीप, प्रकाश, प्राची आणि प्रज्ञा. ही काय आहेत? तर भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. म्हणजे समजा प्रज्ञाचं वय जर आपण x पकडलं, तर प्राचीचं वय किती आहे? तर प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट म्हणजे 1.5x आहे. ठीक आहे? चला पुढे काय दिले बघा. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. बघा प्रदीपचं वय किती आहे? प्राचीच्या वयाच्या दुप्पट. प्राचीचं वय इथं 1.5x आहे. प्रदीपचं वय किती असेल? मग प्राची दुप्पट म्हणजे 3x झालं. चला पुढे काय दिले बघा. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. प्रज्ञाचं वय किती? x आहे. ह्याच्या तिप्पट कुणाचं? प्रकाशचं वय. म्हणजे ह्याचं पण वय किती आलं? 3x आलं. x ची तिप्पट 3x. पुढे काय दिले? तर या चौघात जुळी भावंडे कोणती? सारख्या वयाचे कोण दिसते तुम्हाला? प्रदीप आणि प्रकाश. प्रदीप आणि प्रकाश म्हणजेच कोण आलं बघा? प्रदीप आणि प्रकाश. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. क्रमाने येणाऱ्या दोन धनविषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता क्रमाने येणारे म्हटले. बरोबर आहे का? पहिली गोष्ट आपण पर्यायामध्ये पहिल्यांदा काय चेक करायचं? सगळ्या बघा कुठल्या पर्यायामध्ये क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत बघा. ते आपण कशा म्हटले?
क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्या, धन विषम संख्या. ठीक आहे बघा. आता बघा ह्याच्यामध्ये 16 ही सम संख्या, ह्याचा विषय संपला. ठीक आहे. बरं आता बघा 13, 15 क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. 15, 17. आता इथे काय म्हटले बघा 15 आणि 15. बघा इथे काय म्हटले, क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्या. क्रमाने येणारे सारखे येत आहेत का, मग ते नाही, त्यामुळे ह्याचा पण विषय संपला. ठीक आहे. बरं आता ह्या दोन संख्यांमध्ये आता नंतर काय चेक करायचं, कुणाच्या एका स्थानी 5 येते. बरोबर आहे का बघा. बघा एक स्थानच्या अंकांचा गुणाकार करा. 3 आणि 5, 3 5 15, एक स्थानी 5 येते. परत बघा 5 आणि 7, 5 7 35, एक स्थानी 5च येते. ठीक आहे. बरं आता गुणाकार करत बसण्याऐवजी काय करायचं बघा, मला सांगा आता एवढं एक तर कन्फर्मिंग, एक नंबर तुमचा 15 आहे. बरोबर आहे का. मला सांगायचं 15 गुणिले 15 किती निघते बघा, 15चा वर्ग असतो 225. बरोबर आहे का. आणि आपलं उत्तर जे आहे ना, तर ते बघा 225 पेक्षा जास्त, म्हणजे 255. याचा अर्थ काय, एक नंबर तर 15 आहे, पण दुसरा नंबर तुम्हाला 15 पेक्षा जास्त घ्यावा लागेल. 15 पेक्षा जास्त नंबर कुठे बघा इथे. बरोबर आहे का. 15 गुणिले 17 करून बघा. 17 गुणिले 15 काय निघते बघा इकडं, 15 7 पाचोदर्शी. परत 15 की 15 आणि 10 25, म्हणजे 255. बरोबर आले का 255. म्हणजे आपलं उत्तर असेल बघा ऑप्शन नंबर 3. 15 गुणिले 13 केलं तर काय निघेल बघा, 13 गुणिले 15, 15 त्रिक 45, 15 की 15 आणि 4 की झाले 19, म्हणजे 195 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय दिले बघा प्रश्नामध्ये, पुढील पैकी कोणत्या बेरीज वजाबाकीचे उत्तर मूळ संख्या येत नाही. मूळ संख्या येत नाही म्हटले बघा. ठीक आहे. बघा 18 वजा 9 किती येते बघा, 9 येते. ठीक आहे. मग 9 ही मूळ संख्या आहे का, तर नाही. 3 त्रिक 9, बरोबर आहे का. 9 काय मूळ संख्या नाही, त्यामुळे पहिलं उत्तर आपलं बरोबर येते. तरी पण बघा आता, कारण पहिल्या ह्याच्यामध्ये आपलं उत्तर सापडून गेले. दुसरं चेक करा. 25 अधिक 5 30 झाले. 30 मधनं 17 गेले, राहिले किती बघा 13. मग 13 ही मूळ संख्या आहे का, तर आहे. आपल्याला काय पाहिजे, मूळ संख्या नसली पाहिजे, ही मूळ संख्या आहे. चला मग ह्याचा विषय संपला. बघा परत 27. बघा आता 27 वजा 8 आणि वजा 2 म्हणजे किती झाले बघा, इथे किती येते बघा, 27 वजा 8 वजा 2 वजा 10 झाले. 27 मधनं 10 गेले, 17 राहील. 17 ही मूळ संख्या आहे का, त्याचं उत्तर निघते 17. 17 ही मूळ संख्या आहे का, तर आहे. आपल्याला मूळ संख्या नसली पाहिजे, याचा पण विषय संपला. आणि इथे बघा आता 32 आणि वजा 7, 32 वजा 20 किती झाले बघा 12. 12 अधिक 7 बरोबर 12 आणि 7 झाले 19. मग 19 मूळ संख्या आहे का, तर आहे. आपल्याला मूळ संख्या नसली पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला आपलं बरोबर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 7663 म्हणजे 7663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता बघा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय असते बघा, जो तुम्हाला नंबर दिसतो ना, तोच त्याची किंमत असते. थोडक्यात समजा आता 6ची दर्शनी किंमत म्हटलं तर 6च येते, 7ची विचारलं तर 7च येते. पण स्थानिक किंमत म्हणजे काय, तर ती कुठल्या स्थानावर आहे. आता मला सांगा या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती. बघा आता यातला हा जर 6 पकडला आपण, तर तो कुठल्या स्थानावर आहे बघा, तर एकक दशक शतक, मग त्याची व्हॅल्यू झाली बघा 600. आणि दुसरा 6 जो आहे ना, तो दशक स्थानावरती, मग त्याची व्हॅल्यू झाली 7. 600 मधून जर 60 गेले तर खाली किती किती राहतात, तर बघा 540 राहतात. दोन्हीतला फरक किती असेल, मग 540. म्हणजे उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 5656 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल. आता बघा पहिला भागाकार काय निघेल बघा, 5656 भागिले 8. याचं उत्तर काय निघेल बघा, 8 एके 8. चला इथं 8 7 56, परत इकडं 8 7 56, म्हणजे उत्तर भागाकार किती येतो आपला 707 येतो. पण काय म्हटले बघा, जर भाजक आपण 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल. भाजक मी काय केला, 8च्या ऐवजी 7 केला, म्हणजेच काय निघेल इकडं 56 भागिले 7 केलं इकडे, तर काय निघेल मग 7 एके 7, 7 8 56 आणि परत 7 8 56, म्हणजे उत्तर किती आलं माझं 808 आलं. बघा कितीने वाढलाय बघा, इथं 707 आहे आणि इथं 808 झालाय, म्हणजेच काय 808 मधून जर 707 वजा केले तर खाली किती राहते बघा, 8 7 गेले 1 0, 8 7 गेले 1, म्हणजे 101 उत्तर येते. 101 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये,
एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो तर ती संख्या कोणती? आता एक संख्या आपण समजू की x आहे बाबा. ठीक आहे बघा. आता x ला आपण काय केलं 16ने गुणलं मग किती आलं ते 16 एक झालं. एका संख्येला 16ने गुणायचं होतं पण ते गुणण्याऐवजी काय केलं आपण 10ने गुणले. 10ने गुणल्यामुळे काय होईल बघा 10x होईल. 10 गुणिले x असता बघा 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो. आता मला सांगा एक संख्या आहे त्याला 16ने गुणायचं होतं पण गुणले आपण 10ने. त्यामुळे गुणाकारातला फरक किती आला तर 30ने कमी होतो. म्हणजे याचा अर्थ काय ह्याच्यामध्ये 30 कमी आहे ह्याच्यापेक्षा बरोबर आहे का? आता दोन्ही संख्या जर इक्वेशन मध्ये मांडायच्या असतील आपल्याला समान करायचे असतील तर काय करावं लागेल ह्याच्यामध्ये मग तुम्हाला 30 वाढवावं लागेल किंवा ह्याच्यामधनं 30 तुम्हाला कमी करावं लागेल एकच असतं. ठीक आहे बघा ह्याच्यामध्ये जर आपण 30 वाढवलं तर आपलं काय होते मध्ये आपण इज इक्वल टू साइन देऊ शकतो. ठीक आहे बघा चला तर ती संख्या कोणती काय निघेल बघा मग आता हे 10x बरोबरच्या अलीकडे आणा बघा 16x वजा 10x बरोबर किती आहे बघा हे 30 आहे. मग काय निघेल बघा 16तनं 10 गेले 6x राहिले बरोबर 30 आले. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा हे 6 बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे 30 भागिले 6 बघा 6 1 6 6 पंचे 30 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 5 म्हणजे थोडक्यात ती संख्या 5 आहे. म्हणजे 5 ला जर 16ने गुणलं तर 16 पंचे 80 होते आणि त्याऐवजी जर 10ने गुणलं तर 10 पंचे 50 येते. 80 आणि 50 मधला गॅप किती निघते तर 30 निघतोय. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मास्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये बघा 5/6 ठीक आहे चला अधिक आता पहिल्यांदा ब्रॅकेट मध्ये काय दिले बघा ह्या बघा दोन्हीचा छेद काय सेम आहे बरोबर आहे का मग काय अंशाची काय होईल बेरीज होईल. पहा 4 आणि 2 6 6 भागिले 3 10 भागिले 3 परत पुढे काय दिले बघा गुणिले 5/2 गुणिले 5/2 आणि परत पुढे भागाकाराची जागेला चिन्ह गुणाकारात चिन्ह टाका म्हणजे पुढच्या सगळ्या संख्या काय होतील उलटे होतील 4/3 होईल 4/3. ठीक आहे एवढं मानलं आपण. चला आता ब्रॅकेट कुठं बसेल बघा इथं ब्रॅकेट बसेल बरं इकडे सगळीकडे गुणाकारात चिन्ह आहे बरोबर आहे का. चला 5/6 अधिक पुढे काय होईल बघा इकडं चला ह्या 3 1 3 3 2 6 ठीक आहे. चला परत ह्या 2 ला हा 2 कॅन्सल बघा 5 चोक 20 भागिले 3 20 भागिले 3 येते. ठीक आहे चला आता आपल्याला काय करावं लागेल बघा तिरकस गुणाकार करत बसण्यापेक्षा आपण छेद काय करू समान करून घेऊ बरोबर आहे का. म्हणजे बघा आता 3च्या ऐवजी 6 करायचे बरोबर आहे का मग 5/6 अधिक इथं काय केलं मी या 3 ला 2 ने गुणलं म्हणजे 3 दोन्ही किती आला इथं 6 आला. अंशाला पण 2 ने गुणा 20 दोन्ही काय होईल इकडे 40 होईल. झालं छेद समान करून घेतला आपण बरोबर आहे का. आता छेद समान केला तर छेद 6 लिहून टाका. 5 अधिक 40 किती झाले बघा 45 झाले. काय निघेल बघा आता चला भाग घालवा बघा 3 2 6 परत 3 1 3 3 5 15 म्हणजे 15/2 उत्तर येते आपलं बरोबर आहे का. 15/2 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या किती कमी झाली. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या 150चा शेकडा 60 काढला आपल्याला बरोबर आहे का. बघा आता 150चा काय केला आपण शेकडा 60 काढून याचा 60/100 करा. ठीक आहे बघा आता बघा 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या हिथं जी काय संख्या येईल परत त्याचा 60% काढायचं म्हणजेच काय गुणिले 60/100 गुणिले 60/100 ठीक आहे बघा. तर मूळची संख्या कितीने कमी झाली आता याचं भाग घालवा काय उत्तर येते बघा इकडं. चला हे 2 शून्याला बघा हे 2 शून्य गेले परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा चला परत काय निघेल बघा 5 दुने 10 5 त्रिक 15 परत बे 1 बे परत बे त्रिक 6 म्हणजे 3 त्रिक 9 9 7 54 उत्तर येते 54 उत्तर येते. मग पण प्रश्न काय विचारला आपल्याला तर मूळची संख्या कितीने कमी झाली म्हणजे बघा पहिली होती 150 आता झाली 54 म्हणजे कितीने कमी झाले असेल बघा 10तनं 4 गेले 9 राहिले 14तनं 9 गेले 5 गेले थांबा 1 मिनिट काय ते इकडं 10तनं 4 गेले सॉरी 6 राहिले इकडं आणि 14तनं 5 गेले 9 5 14 म्हणजे 96 उत्तर येते आपलं. ठीक आहे बघा मग ती संख्या थोडक्यात काय तर 96 ने कमी झाली 150 मधनं 96 गेल्यामुळे उत्तर किती आले आपलं 54. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये सरासरीवरचा प्रश्न आहे
5 संख्यांची सरासरी 1000 आहे, तर त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्याची सरासरी किती असेल? मला सांगा. पहिली सरासरी तुमची 1000 आहे, बरोबर आहे का? प्रत्येक संख्ये जर दुप्पट वाढवत गेला तर तुमची सरासरीची पण दुप्पट होणार आहे. म्हणजे 1000 जागेला तुमची सरासरी काय असेल बघा, तर 2000 होईल. तर नवीन संख्येची सरासरी किती असेल? 2000. पर्याय काय त्यांनी दिलेला नाही. उत्तर असेल तुमचं यापैकी नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेंटीमीटर व 32 सेंटीमीटर लांबीचे आहेत, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? आता लक्षात घ्या, समभुज चौकोन म्हणजे काय असं लक्षात घ्या. आता बघा एक पुठ्ठा आपण बघा, एक चौकोन तयार केला मी असा इथं. ठीक आहे, चौकोनी पुठ्ठा आहे समजू आपण. आणि आता मला सांगा, ह्या पुठ्ठ्याला बघा एखादा पुठ्ठा आहे आपल्याकडे चौकोनी, त्याला जर मी थोडासा वरून दाबला तर तो काय होतो, थोडा तिरका होतो, बरोबर आहे का? थोडक्यात काय तो असा तयार होतो. थोडा तो तिरका होईल, बरोबर आहे का? मग त्याच्यामुळे काय होईल बघा, त्याची बाजू बदलणार आहे का? बाजूंची जी लांबी आहे ती बाजूंची लांबी स्थिर राहणार आहे. फक्त काय होईल बघा, तो थोडा बेंड झाल्यामुळे काय होईल, त्याचे मधले जे कर्ण आहेत ना त्याची फक्त लांबी कमी जास्त होऊन जाईल. आलं लक्षामध्ये? त्यामुळे कसं असतं बघा, लक्षात घ्या. समभुज बघा, चौकोन आणि समभुज चौकोनामध्ये कसं असतं बघा, समभुज चौकोनाच्या पण चारही बाजू सारख्याच असतात चौकोनासारख्या. फक्त कर्ण जो असतो ना, समभुज बघा, साध्या चौकोन जो असतो ना आपला, तर त्या चौकोनाचे दोन्ही कर्ण सारखे असतात. इथं मात्र काय बघा, चौकोनाचे जे कर्ण आहेत ना तुमचे, ते कर्ण काय होतात बघा, कमी जास्त होऊन जातात. म्हणजे काय होईल, एक कर्ण तुमचा किती दिलाय त्यांनी इकडं, समजा एक दिलाय तुमचा 24, बरोबर आहे का? आणि दुसरा किती दिलाय 32. मग आता हा मोठा होईल आणि हा थोडक्यात बारका होईल, बरोबर आहे का? आता 32 झाला म्हणजे याचा अर्थ काय बघा, तर सेंटर पासून इकडे 16 असेल आणि इकडे 16 असेल. आणि दुसरा कर्ण किती आहे तुमचा 12 आहे. 24 आहे म्हणजेच काय झाला बघा, हा 12 झाला आणि हा पण 12 झाला. म्हणजे निम्मांतर 12 आणि 12 24. बरोबर आहे का? बरं आता काय म्हटले बघा, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? आता बघा लक्षात घ्या. ह्या ह्या चौकोनामध्ये जर आपण बघितलं तर बघा त्रिकोण दिसतात 4, बरोबर आहे का? 1, 2, 3, 4. हा. आता बघा प्रत्येक सिंगल तुम्ही जर त्रिकोण काढला तर बघा त्या त्रिकोणाचा एरिया जो आहे ना, एक बाजू 12 आहे, एक 16 आहे, एक 12 आहे, एक 16 आहे, एक 16 आहे, एक 12 आहे. म्हणजे काय, प्रत्येक त्या त्रिकोणाची प्रत्येक त्रिकोणाचा क्षेत्रफळ असतं ना ते सारखंच असतं. फक्त आता बघा आपल्याला त्या काय परिमिती काढायची, बरोबर आहे का? मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला बघा, लक्षात घ्या. बघा आता मी तात्पुरतं मला ही बाजू काढायची, बरोबर आहे का? ही बाजू काढायची. पण काय होतं लक्षात घ्या. आता ही बाजू काढताना काय होतं लक्षात घ्या. आता मला फक्त ह्या आतल्या एका त्रिकोणाला फोकस करावं लागेल, ह्या एवढे. बरोबर आहे का? काय होईल बघा याच्यामध्ये. आणि बघा इथं आतमध्ये जो असतो ना, आता समजा मी हा एक त्रिकोण पकडला ना, तर त्याची ही बाजू जी असते ना बघा, ही 90 डिग्रीची राहते. म्हणजे थोडक्यात काय, ही 90 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री आणि 90 डिग्री. ठीक आहे. मग ज्यावेळेस बघा आपण एखादा त्रिकोण काढतोय, तर समजा मी हा 90 डिग्रीचा अँगल, बरोबर आहे का? मग 90 डिग्रीच्या अँगलच्या अपोजिटला जी बाजू असते ना, त्याला आपण तो काय असतो, हायपोतेन्यूस. मग तिथं कर्ण तयार होतो तुमचा. ठीक आहे बघा. इथं कर्ण तयार झाला राईट अँगल ट्रायंगल मध्ये. आणि हा 90 डिग्रीचा अँगल मध्ये थोडक्यात काय, हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. एक बाजू त्याची 90 अंशाची. मग इथं कसं असतं बघा, 90 डिग्रीच्या अपोजिटची बाजू हायपोथेनियस म्हणजेच कर्ण म्हणतो आपण त्याला. मग इथं आपण बघा ती ह्या बाजूची लांबी कशी काढू शकतो आपण, जर ह्या दोन बाजू तुम्हाला माहित असतील, ह्याची आपण लांबी काढतो कशी, पायथागोरस थेरमने. म्हणजे समजा हा ए पकडला, हा जर बी पकडला, तर हा असतो आपला सी. म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. पायथागोरस थेरमने आपण काय करू शकतो, बाजू काढू शकतो. म्हणजे ह्या दोन बाजूंवरून आपण याची बाजू काढू शकतो. कसं, आता एक बाजू मी पकडली ए आणि एक पकडली मी बी, बरोबर सी निघून जाते. काय निघेल बघा पायथागोरस थेरमने, काय निघेल बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. एक बाजू आपली किती 16 आहे, 16चा वर्ग अधिक दुसरा झाला 12चा वर्ग, बरोबर सी स्क्वेअर. बघा 16चा वर्ग किती झाला 256, अधिक 12चा वर्ग झाला 144, बरोबर सी स्क्वेअर. मग 256 अधिक 144 किती झाले, तर बघा 200, 300 आणि 400 येते. 400 इज इक्वल टू सी स्क्वेअर. मग 400 हा कितीचा वर्ग आहे, तर 20चा वर्ग आहे. सी ची व्हॅल्यू किती आली, 20 आली. थोडक्यात काय, तर ह्या समभुज चौकोनाची एक बाजू किती झाली बघा, 20 झाली. मग एक जर 20 असेल, ही पण 20 असेल, ही पण 20 असेल आणि ही पण 20 असेल. ठीक आहे. झालं. मग परिमिती म्हणजेच काय, तर चारही बाजूंची बेरीज. ठीक आहे. मग काय निघेल बघा, 20 चोक 80, बरोबर आहे का?
20 गुणिले 4 बरोबर किती येते 20 चोक 80 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 80 सेंटीमीटर. येते लक्षामध्ये परिमिती म्हणजेच काय त्या बाजूंची बेरीज करावी लागते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन काय दिले बघा. एका वृत्तचितीची उंची 28 सेंटीमीटर व घनफळ 19,800 घन सेंटीमीटर आहे तर तिच्या वृत्ताची त्रिज्या किती. बघा आता लक्षात घ्या वृत्तचित्र म्हणजे काय सिलेंडर. ठीक आहे बघा आता हा झाला बघा आपला सिलेंडर. ठीक आहे बघा आता सिलेंडर मध्ये कसं असतं लक्षात घ्या. बघा वरती पण सर्कल दिसतोय खाली पण सर्कल दिसतोय बरोबर आहे का. ह्याला आपण वृत्तचिती. वृत्तचिती म्हणजेच काय तर सिलेंडर. ठीक आहे मग आता आपल्याला घनफळ माहिती आहे. घनफळ म्हणजेच काय असतं लक्षात घ्या. आता ह्या बघा ह्याच्या आतमध्ये जो मोकळा भाग आहे सगळा खालून वरपर्यंत बरोबर आहे का ह्याच्यामधले त्याला काय म्हणतो आपण घनफळ म्हणतो. ठीक आहे बघा माझं लक्षात घ्या घनफळ म्हणजेच काय आता इथे सर्कल दिसतोय बरोबर आहे का. हा सर्कल झाला सर्कलचा हा झाला रेडियस. मग सर्कलचा जो तुमचा एरिया आहे त्या एरियावरती तुम्ही काय करत गेला बघा आता क्षेत्रफळ काढून परत त्याच्यावरती काय केला तेच वरती वाढवत गेला बरोबर आहे का. मग क्षेत्रफळ जेवढं आहे ना आणि त्या क्षेत्रफळाच्या ह्याच्यानुसार काय हाईट केली आपण बरोबर आहे का. मग निघालं तुमचं घनफळ. ठीक आहे बघा मग आता काय निघेल बघा याच्यामध्ये. आता आपल्याला आधी क्षेत्रफळ बघा आता इथं काय दिले बघा वृत्तचितीचे बघा वृत्तचितीचे घनफळ आपल्याला विचारले बरोबर आहे का. हा त्रिज्या विचारली बरोबर आहे का. वृत्तचितीचे घनफळ म्हणजे काय असतं लक्षात घ्या. आता मला सांगा एक सर्कल आहे या सर्कलचा जर मी एरिया काढला क्षेत्रफळ तर आपला फॉर्म्युला काय असतो पाय आर स्क्वेअर असतो बरोबर आहे का. पाय आर आणि स्क्वेअर. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये वाढले काय फक्त घनफळ म्हणजे हाईट वाढलेली त्याला धरून बरोबर आहे का. म्हणजे फक्त इंटू काय होतं हाईट होतं. ठीक आहे बघा आता आपल्याला रेडियस विचारलाय त्रिज्या म्हणजेच काय रेडियस विचारलंय बरोबर आहे का. म्हणजे काय निघेल बघा आता इथं बघा आता आपल्याला घनफळ किती दिले त्यांनी 19,800. ठीक आहे आणि उंची पण आपल्याला माहिती आहे बघा आता पायची व्हॅल्यू किती आली 22/7. रेडियस किती आपला माहित नाही आपल्याला आर स्क्वेअर इंटू हाईट किती दिली त्यांनी 28 सेंटीमीटर. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये बघा आता हे आर स्क्वेअर जे आहे ना ते जागायला ठेवा आणि हे बरोबर अलीकडे जाणार काय होईल बघा इकडं 19,800 गुणिले 22/7 बरोबर त्या अलीकडे आले उलट होईल 7/22. परत हे 28 काय होईल ते पण छेदाला जाईल गुणिले 1/28. ठीक आहे चला आता भाग घालवा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये 7 × 7 7 × 28. ठीक आहे बघा चला परत त्याला 4 ने भाग जातोय का जातोय बरोबर आहे का. 4 × 4 बघा 4 × 16 16 आणि 3 19 परत 4 9 36 36 आणि 2 38 4 5 20 आणि वर 1 0. बघा आता आणखी काय दिसतंय बघा तुम्हाला 5 आणि 4 9 आणि मध्ये 9 आणि 0. याचा अर्थ काय दिसतंय बघा तुम्हाला 5 आणि 4 9 9 केला 0 म्हणजे 11 ने भाग जातोय बघा 11 2 22 इथे आला 11 × 44 44 आणि 5 परत 11 5 55. ठीक आहे बघा म्हणजे 450 छेद किती येते बघा 2 येते बरोबर आहे का. हा आता परत 2 ने भाग घालवा बे 1 बे बे 2 4 परत बे 2 4 आणि 1 5 आणि बे 5 10 म्हणजे 225. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 225 आला बरोबर आहे का. मग आता मला सांगा 225 हा कितीचा वर्ग आहे तर 15चा वर्ग आहे म्हणजेच आर ची व्हॅल्यू किती आली आर ची व्हॅल्यू 15 म्हणजेच रेडियस किती आला आपला 15 सेंटीमीटर. 15 म्हणजे ऑप्शन नंबर 4. बरं आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये कन्फ्युजन काय होईल तुमचं तर इथं दिले बघा घनफळ काय दिले आपल्याला त्यांनी 19,800 घन सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब दिलाय बरोबर आहे का. तुम्ही तर इकडे बाबा 28 तर 28 सेंटीमीटर मग सेंटीमीटर क्यूब आलं कुठून तर बघा लक्षात घ्या रेडियस पण कसा काढला आपण सेंटीमीटर मध्ये बरोबर आहे का. मग रेडियसचा वर्ग आहे बरोबर आहे का. मग सेंटीमीटर रेडियस किती वेळा आला 2 वेळा आला
आरचा स्क्वेअर म्हणजेच काय आर इंटू आर. इथं 2 वेळा बघा सेंटीमीटर स्क्वेअर इंटू ह्या 28चा सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब झाला. आलं लक्षामध्ये? म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 75 82 37 सेंटीग्राम इज इक्वल टू हेक्टोग्राम. ठीक आहे बघा. आता ग्रॅम मध्ये विचारले बरोबर आहे का? पहिल्यांदा आपल्याला चार्ट माहित असणं गरजेचं आहे बघा. कसं असतं लक्षात घ्या. आता इथं आपण किलो लिहितो बरोबर आहे का? बघा किलो. बघा किलो. किलोच्या खाली असतो बघा हेक्टो. हेक्टोच्या खाली काय असतो बघा डेका. डेकाच्या खाली काय असतो इकडे आपला इथं मीटर. काय ग्राम दिले ना आपल्याला त्यांनी ग्राम. ग्रामच्या खाली काय असतो डेसी. डेसीच्या खाली काय असतो बघा सेंटी. आणि सेंटीच्या खाली काय असतो आपला इकडं मिली. ठीक आहे बघा. आता बघा लक्षात घ्या हे सगळ्यांनाच फॉलो होतं कशामध्ये किलोग्रॅम, किलोमीटर आणि किलो लिटर. म्हणजे हे थोडक्यात काय येते बघा लक्षात घ्या. किलोग्रॅम, किलोमीटर आणि किलो लिटर. थोडक्यात काय हेक्टोग्राम, हेक्टोमीटर, हेक्टोलिटर ह्याप्रमाणे म्हणजे सगळीकडेच. इथं तुम्हाला आता सेंटी बघा ग्रॅम असेल किंवा लिटर असेल किंवा किंवा काय मीटर असेल सगळीकडे तेच असतं बघा लक्षात घ्या. किलोग्रॅम, किलोमीटर, किलो लिटर. हेक्टोग्रॅम, हेक्टोमीटर, हेक्टोलिटर. म्हणजे आता इथं मिली लिटर आहे ना मिलीग्रॅम, मिलीमीटर, मिलीलिटर थोडक्यात याप्रमाणे. ठीक आहे बघा. आता बघा कसं असतं लक्षात घ्या. बघा समजा आता इथं आपण काय केलं बघा. हा आता इथं 1 किलोमीटर पकडलं आपण. 1 किलोमीटर. ठीक आहे. 1 किलोमीटर म्हणजे आपल्याला किंवा 1 किलोग्रॅम पकडू आपण. इथे ग्रॅम दिले ना आपल्याला ग्रॅमला फोकस करा. ठीक आहे बघा. 1 किलोग्रॅम म्हणजे किती असतं बघा. 1 किलो म्हणजेच 1000 ग्रॅम असते. 1 किलोग्रॅम म्हणजेच किती 1000 ग्रॅम झालं. इथं किती असतं बघा हे लिहितो आपण 1000. एवढं तर माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे का? ठीक आहे. आता फक्त कसं असतं बघा इंटू 10 करत जायचं फक्त. म्हणजे बघा 1 किलोची जी व्हॅल्यू असते ना तर ती हेक्टो किती असतो इंटू 10. इकडे परत डेका इंटू 10. लक्षामध्ये बघा. म्हणजेच कसं बघा 1 किलोग्रॅम म्हणजेच किती असतो 10 हेक्टोग्रॅम असतो. इकडे किती आला बघा 100 डेकाग्रॅम. इकडे 1000 ग्रॅम. ठीक आहे. परत बघा इकडे आणखी एकावरती इकडे 4 शून्य. इथे एकावरती 5 शून्य. आणि इकडे एकावरती 6 शून्य. ठीक आहे. बरं आपल्याला बघा आता काय करायचं आपल्याला हे सेंटीग्रॅम मध्ये दिले आपल्याला बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यात सेंटी इथं दिले आपल्याला त्यांनी. इथं जायचंय कुठं आपल्याला हेक्टो म्हणजे इथं. मग काय होतं बघा लक्षात घ्या. इथून इथं जाताना काय होतं तर शून्य कमी होत जातात. किती शून्य आहे बघा इथं 1 बघा इथं किती आहे बघा तुम्हाला एकावरती इथं 5 शून्य तिथे एकावरती 1च शून्य. याचा अर्थ काय तर 4 शून्य कमी झाले इथून इथं जाताना. याच्यात नंबर फक्त काय करा मग 4 शून्य कमी करा. म्हणजेच काय होईल बघा तर 4 शून्य कमी केलं म्हणजे काय बघा दशांश अपूर्णांक आपला हित असतो पूर्ण संख्येमध्ये बरोबर आहे का. तो फक्त आपल्याला 4 घर अलीकडे आणायचं. म्हणजेच काय होईल इकडे बघा बघा 1 2 3 4 म्हणजेच काय 75 पॉईंट होईल बरोबर आहे का. मग थोडक्यात काय 75.8237 हे काय होईल हेक्टोग्रॅम मध्ये होईल. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे ही जर सगळ्यात मोठी संख्या असेल ना तर ह्या संख्या लहान होत जाते. ठीक आहे बघा. म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजेच किती आलं बघा तर 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष 10,00,000 10 लाख मिलीग्राम. येते लक्षामध्ये बघा. बघा मग इथं आपलं उत्तर किती येते बघा ऑप्शन नंबर 3 75.8237. हे सगळीकडेच होता म्हणजे तुम्हाला मीटर देतील लिटर देतील तर हे हा चार्ट असतो सगळीकडे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. बघा वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर मध्ये थोडक्यात काय आजचे वय झाले. आजचे वय वयाचं गुणोत्तर किती दिले तुम्हाला 7:2 म्हणजेच काय 7x आणि 2x. हा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांची अनुक्रमे आजची वये किती. आता एक लक्षात घ्या 5 वर्षांपूर्वी दोघांचं पण वयामध्ये 5-5 वर्ष वय कमी होईल बरोबर आहे का.
याचा अर्थ काय बघा, दोघांचं पण वय संख्येमध्ये समान प्रमाणामध्ये कमी होणार आहे. मग गुणोत्तरामध्ये पण जर समान प्रमाणामध्ये कमी होत असलं, मग थोडक्यात काय बघा, 5 वर्षांपूर्वीचं गुणोत्तर किती आहे तुमचं? बघा 5 वर्षापूर्वी इथे किती आहे बघा, तुम्हाला 6x दिलाय आणि इथे किती दिलाय बघा, तुम्हाला 1x दिलाय. ठीक आहे. दोघांमधनं पण जर आपण बघितलं बघा, तर इथं पण 1x कमी झालाय आणि इथं पण 1x कमी झालाय. बरोबर आहे का? याचा अर्थ काय, तर आपण इथे x ची व्हॅल्यू मग किती 5 पकडू शकतो. बरोबर आहे का? दोघांच्या वयामध्ये पण 5 वर्षांपूर्वीचं वय काढतो, याचा अर्थ काय, तर दोघांच्या वयामध्ये पण 5-5 वर्ष वय कमी होईल. संख्येमध्ये 5 समान संख्येने वय कमी होईल. ठीक आहे. गुणोत्तरामध्ये पण समान प्रमाणात गुणोत्तर कमी झाले. याचा अर्थ काय, ह्या गुणोत्तराला आपण फॉलो करू शकतो. इथं आपण बघा, लक्षात घ्या, 7x वजा 5 2x वजा 5 म्हणजे 6x1. इथं तिरकस गुणाकार करत बसायची गरज नाही. त्या मेथडने गेलं तर चालतं. पण कधी तुमचं गुणोत्तर जर असेल ना, समान प्रमाणामध्ये जर कमी झाला असेल, तर त्यावेळेस आपण करू शकतो. मग आता आपल्याला काय विचारलंय, तर आजची वय किती? आजचं वय काय असेल मग? बघा, हे झालं आजचं वय. 7 गुणिले 5 7 5 35 आणि इकडे किती आलं बघा, 2 गुणिले 5 बे पंचे 10. 35 10 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक गाडी ताशी 80 किलोमीटर अंतर पार करते, तर खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे चुकीचे आहे? ठीक आहे. ताशी म्हणजे काय, एका तासामध्ये 80 किलोमीटर अंतर जाते गाडी. बरं, आता काय दिले बघा, गाडी अर्ध्या तासात 40 किलोमीटर अंतर पार करते. बरोबर आहे. एका तासात 80 किलोमीटर, तर अर्ध्या तासामध्ये किती असेल मग? 40 किलोमीटर. बरोबर आहे. आणि आपल्याला कोणते चुकीचे विधान ओळखायचे, बरोबर आहे का? चला, गाडी एका तासात 80 मीटर अंतर पार करते. बघा इथं काय दिले बघा, मीटर. इथं आपल्याला किलोमीटर दिले. चुकीचं कुठलं आलं बघा, ऑप्शन नंबर 2. बघा, नजर चुकीने आपण हा पर्याय बरोबर करू शकतो. लक्षात घ्या, गाडी एका तासात 80 किलोमीटर अंतर पार करते, मीटर नाही. ठीक आहे बघा, त्यामुळे हे चुकीचं आहे. 3 नंबर बघा, गाडी 1 तास 45 मिनिटात 140 किलोमीटर अंतर पार करते. बघा लक्षात घ्या, जर 60 मिनिटामध्ये गाडी किती जाते, 80 किलोमीटर, तर 1 तास 45 मिनिटं म्हणजे किती झाली बघा, 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 45 मिनिटं म्हणजे वरचे 45 म्हणजे 60 आणि 45 किती झाली, 105 मिनिटं. 105 मिनिटामध्ये गाडी किती जाईल, 140 किलोमीटर जाते का? बघा बघा, काय निघेल इकडे, तिरकस गुणाकार करा. काय निघेल इकडे, x गुणिले 60. x गुणिले 60 बरोबर 105 गुणिले 80. 105 गुणिले 80. बघा, x सांगायला ठेवा आणि 60 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. 105 गुणिले 80 छेद 60. काय निघेल बघा इथं मग, शून्याला शून्य कॅन्सल. बघा, बे त्रिक 6 आणि इकडे झाले बे चुक 8. परत 3 1 3, इथं झाले 3 त्रिक 9 आणि 1 10, 3 5 15 म्हणजे 35 गुणिले 4 करा. बघा, 4 पंचे 20, हातचाला 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 किती झाले 14 म्हणजे 140 किलोमीटर अंतर पार करते. बरोबर आहे. बघा, चौथं बघा, गाडी 60 मिनिटात 80 किलोमीटर अंतर पार करते. बरोबर आहे. एका तासामध्ये 80 किलोमीटर म्हणजेच काय, तर 60 मिनिटामध्ये 80 किलोमीटर. हे पण बरोबर आहे आपलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे. छापील किमतीवर 9 गुणिले 2/2% सूट आहे, तर तो टेबल किती रुपयास मिळेल? ठीक आहे बघा, आता बघा काय केले बघा, इथं 9 गुणिले 2/2% सूट दिली. बरोबर आहे का? ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, 9 अधिक 2/2 वेगळं असतं. 9 अधिक 2/2 म्हणजेच काय, 9.2/2 करतो आपण. पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिताना आपण काय असं जे लिहितो ना आपण, त्या दोघांमध्ये अधिकचं चिन्ह असतं. ठीक आहे बघा. तर बघा, इथं तुम्हाला हे असं दिलं, याचा अर्थ काय बघा, इथं बे बे आणि बे बे, मग थोडक्यात काय, 9 गुणिले 1 झालं, 9% झालं. आणि हे जर असं असतं तर काय आलं असतं बघा इकडं, बघा बे म्हणजे काय, 9 अधिक 1 किती आला असतं बघा, तर 10% आलं असतं. ठीक आहे, पण इथं गुणाकारात चिन्ह आहे, त्यामुळे 9% येणार. ठीक आहे. बरं, आता छापील किंमत झाली 7,500, 9% सूट झाली, तर टेबल किती रुपयास मिळेल? आता लक्षात घ्या, कधी पण बघा सूट जे असते ना, तर छापील किंमतीमधनं वजा केली जाते. ठीक आहे बघा, म्हणजे बघा आता छापील किंमत, बघा छापील किंमत वजा सूट बरोबर काय असते बघा, विक्री किंमत असते.
दुकानदाराची विक्री किंमत किंवा घेणाऱ्याची खरेदी किंमत. ठीक आहे बघा. आता छापील किंमत म्हणजे काय बघा, तर कुठल्याही दुकानामध्ये गेल्यानंतर त्या वस्तूवर जी लेबल लावलेलं असेल त्याला आपण छापील किंमत म्हणतो, बरोबर आहे का? मग ते कधी पण आपण कसं पकडतो बघा, तर 100% पकडतो. हे जर 100% असेल तर सूट किती दिली तुम्हाला? 9%. विक्री किंमत किती झाली बघा, तर 91%. 100 मधनं 9 गेले, 91 राहिले, 91% झाली. ठीक आहे बघा, टक्केवारीमध्ये काढलं आपण. बरं, आता आपल्याला छापील किंमत किती आहे माहिती आहे? 7,500. बरोबर आहे का? तर बघा आता 100% म्हणजे किती आपल्याला माहिती आहे, किती? तर 7,500. तर मग किती रुपयास मिळेल? तर बाबा 91%ला मिळेल. म्हणजे 91% म्हणजे किती? एवढं काढायचं आपल्याला. म्हणजे बघा, x ने ह्याला मल्टिप्लाय करा आणि 7,500 ने ह्याला मल्टिप्लाय करा. तिरकस गुणाकार करा. x गुणिले 100 बघा. x गुणिले 100 बरोबर 7,500 गुणिले 91 बघा. 7,500 गुणिले 91. आता x जाग्याला ठेवा आणि 100 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजेच काय होईल? 7,500 गुणिले 91 छेद किती आला इकडे? 100 आला. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल करा आणि 75 गुणिले 91 करा. काय निघेल बघा इकडं? 75 गुणिले 91. 75 गुणिले 91 बघा. 1 5 5, 1 7 7, इथं 0, 9 5 45, परत 9 7 63 आणि 4 झाले 67. इकडे आले 5, 7 आणि 5 12, हात आला 1, 7 आणि 1 8, इकडे आले 6, म्हणजे 6,825 रुपये. 6,825 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एका संख्येतून 10% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केल्यास 3600 शिल्लक राहते, तर ती संख्या कोणती? बघा आता एक वस्तू आपण बघा x आहे समजू, त्यातनं आपण सुरुवातीला 10% वजा केले म्हणजे रक्कम किती शिल्लक राहिली बघा, तर 90% राहिली. बरोबर आहे का? 90%. 90 / 100 करा. आता इथं जी काय अमाऊंट असेल त्याच्या परत 20% आपण वजा केलं. म्हणजे काय झालं बघा, शिल्लक किती राहिलं? 80% राहिलं. म्हणजे 80/100 बरोबर किती आहे? तर बाबा 3600. ठीक आहे बघा. मग आता सॉल्व्ह करा बघा. एक जाग्याला ठेवा आणि इज इक्वल टू हे काय करा, सगळं बरोबरच्या अलीकडे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजेच काय होईल बघा, 3600 गुणिले सगळं उलट होईल बरोबरच्या पुढे गेले की 100/90 गुणिले 100/80 आणि आता भाग घालवा. ठीक आहे. काय निघेल बघा याच्यामध्ये, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा. चला 9 1 9, 9 चोक 36, परत बघा इथं काय निघेल? 8 1 8, इथं आले 8 5 40, 50 वर 2 शून्य म्हणजेच किती झाले बघा? 5,000. म्हणजेच आपलं उत्तर काय निघतंय बघा? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 1314 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 304 राहील. म्हणजेच बघा 1314 मधून आपण x वजा केले तर काय राहते बघा शिल्लक? तर 304 शिल्लक राहते. असं ते समीकरण. आता इक्वेशन सॉल्व्ह करा बघा. हे 1314 जाग्याला ठेवा, x बरोबरच्या पलीकडे टाका आणि 304 बरोबरच्या अलीकडे आला. हा 304 जर बरोबरच्या अलीकडे आला तर तो प्लसचा मायनस होईल. -304 बरोबर मायनस x बरोबरच्या पलीकडे गेला की तो प्लस x होईल. मग काय निघालं बघा आता इथं? चला तिरकस गुणाकार करा. 4 ने 13ला मल्टिप्लाय केलं बघा. 13 चोक 52 वजा 14 गुणिले 3 14 त्रिक 42 छेद 14 चोक 56 इज इक्वल टू x. तर काय निघेल बघा आता इथं? 52 मधनं 42 गेले, खाली किती राहिले? 10. 10 छेद किती आलं बघा? 56. ठीक आहे. चला काय निघेल बघा आता इथे इज इक्वल टू x. चला आता भाग घालवा 2 ने. 2 पंचे 10, इथं आलं परत 2 दुनी 4 आणि 1 5, 2 8 16, 5 छेद 28. ठीक आहे बघा. आपलं उत्तर काय निघेल बघा? 5 छेद 28. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 7.5 वर्ष अधिक 29 महिने वजा 2.5 वर्ष बरोबर किती? बघा आता काय दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये, 7.5 वर्ष अधिक 29 महिने वजा 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष. ठीक आहे बघा. आता काय निघते बघा याच्यामध्ये, 7.5 वर्ष म्हणजे किती आले बघा इकडं? 7.5 वर्ष म्हणजे थोडक्यात काय? 7 वर्ष
आणि हे अधिक किती झाले बघा इकडं अर्ध वर्ष म्हणजे 6 महिने झाले. 6 महिने अधिक 29 महिने आणि इकडे परत हे 2 वर्ष आणि 2 वर्ष 2.5 वर्ष म्हणजेच किती झाले बघा इकडं तर बघा इथं किती निघतात हा 6 दुने 12 दुने 24 24 आणि 6 झाले 30 महिने म्हणजे 30 महिने करायचे. मग आता मला सांगा आपल्याला किती काय काय करायचंय बघा आता 7 वर्ष तर बाजूला काढून ठेवा. 6 महिने आणि 29 महिने म्हणजे किती झाले 29 आणि 6 झाले 35 महिने बरोबर आहे का? हे झाले 35 महिने आणि हे झाले वजा केले आपण 30 महिने मग शिल्लक झाले बघा 5 महिने. 7 वर्ष अधिक 5 महिने उत्तर असेल. 7 वर्ष आणि 5 महिने. ठीक आहे म्हणजे 7 वर्ष व 5 महिने म्हणजे ऑप्शन नंबर 4. बघा इथं 7 वर्ष 5 महिने म्हणजे 7.5 वर्ष करायचं नाही. 0.5 वर्ष म्हणजेच काय आहे दशाच्या अपूर्णांकामध्ये 0.5 वर्ष म्हणजे 6 महिने असं लक्षात ठेवा. ठीक आहे चला पुढचं क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा 8 ने जास्त आहे तर त्या संख्या शोधा. दोन संख्या ठीक आहे बघा आता लहान संख्या आणि मोठी संख्या करा. बघा लहान संख्या लहान आणि मोठी काय दिले बघा मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा बघा लहान संख्या आपण x पकडली तर मोठी संख्या किती आहे बघा लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा 3 पट म्हणजे 3x झाले. तिप्पटीपेक्षा 8 ने जास्त आहे 3x अधिक 8 लहान संख्येची तिप्पट झाली 3x आणि त्याच्यापेक्षा 8 ने जास्त आहे तर त्या संख्या शोधा. ठीक आहे बघा आता इथे दोन संख्यांची बेरीज किती आहे बघा तर 60 आहे. आता ह्याची बेरीज केली की 60 निघते आपल्याला काय निघेल बघा x अधिक 3x अधिक 8 बरोबर किती आले बघा तर 60 आले. ठीक आहे बघा आता काय निघेल इकडं 3x अधिक x किती झाले बघा 4x अधिक 8 बरोबर झाले 60. आता हा 8 बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजेच काय होईल 4x बरोबर 8 बरोबरच्या पलीकडे गेला काय होईल 60 वजा 8 होऊन जाईल. मग 60 8 गेले खाली किती राहिले बघा तर 52 राहिले. मग काय होईल बघा आता हा एक जाग्याला ठेवा आणि 4 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे 52 छेद काय होईल बघा 4 होईल. उत्तर काय निघेल बघा 4 1 4 13 चोक 52 म्हणजे आपलं उत्तर येईल 13. x ची व्हॅल्यू झाली 13 आपल्याला विचारले काय तर त्या संख्या शोधा. लहान संख्या झाली तुमची 13 आणि मोठी संख्या किती आली बघा 3 गुणिले 13 अधिक 8 म्हणजे काय 13 त्रिक 39 39 अधिक 8 बरोबर किती निघते बघा 9 8 17 म्हणजे 47. 47 आणि 13 म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर पहिला. आणि डायरेक्ट ऑप्शन वर गेले तर चालते काय बघा मोठी संख्या किती आहे लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा 8 ने जास्त म्हणजे बघा 13 ची तिप्पट केली 39 पेक्षा 8 जास्त म्हणजे 47 येते. बघा हे उत्तर आलं. चला इकडे जरी चेक केलं आपण 9 त्रिक किती येते बघा 27 27 अधिक 8 केले किती येते बघा 35 इथं 51 दिले ह्याचा विषय संपला. 29 त्रिक केले की लांब जातोय आकडा इथे 31 दिले ह्याचा पण विषय संपला. आणि 20 ची तिप्पट केली की 20 त्रिक 60 अधिक 8 68 यायला पाहिजे त्यामुळे ह्याचा पण विषय संपला म्हणजे आपलं उत्तर बरोबर काय ते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न काय दिले बघा एका सांकेतिक भाषेत आर्मी हा शब्द चला आर्मीला काय दिले बघा त्यांनी ARMY आर्मी इज इक्वल टू काय दिले 52 31 आणि 811. आता बघा लक्षात घ्या बरं हा असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत कार्ड हा शब्द कसा लिहिला जाईल बघा काय दिसते बघा तुम्हाला याच्यामध्ये अल्फाबेट मध्ये बघा A जो असतो ना तर तो 1 नंबरला असतो. ठीक आहे बघा आर जर बघितला आपण तर बघा लक्षात घ्या लक्षात कसं ठेवायचे बघा अल्फाबेट AMN आणि Z सरळ जर अल्फाबेट मोजले तर A हा 1 नंबरला असतो M हा 13 नंबरला असतो N 14 नंबरला आणि Z हा 26 नंबरला असतो. उलटे जर अल्फाबेट मोजले तर Z हा 1 नंबरला असतो N हा 13 नंबरला M 14 नंबरला आणि A हा 26 नंबरला असतो. ठीक आहे बघा पण इथं आपल्याला सरळ अल्फाबेट मोजायचे बघा. ठीक आहे बघा आता इथं आर बघा आर कितवा क्रमांकावर असतो बघा तर काय करायचं आता आर हा एम च्या पुढे बरोबर आहे का निम्मे झाले 13 परत इकडे हे 13 एम च्या पुढे मोजा एम NOPQR बघा 5 घरे गेलो मग 13 आणि 5 की झाले 18 कारण एम च्या पुढे मोजलाय मी एम हा 13व्या क्रमांकावर सरळ मोजा तर म्हणजे आर झाला तुमचा 18व्या क्रमांकावर आला एम हा 13व्या क्रमांकावर असतो आणि वाय कुठं असतो बघा झेड च्या अलीकडे 25व्या क्रमांकावर हा झाला 25. पण त्यांनी मांडताना काय केले बघा सगळे नंबर कसे उलटे मांडलेत बघा 5 2 3 1 5 2 3 1 परत 8 1 1 8 1 1 म्हणजे सगळे आधी
सगळ्यांचं स्थान काढून घ्यायचं आणि परत ते उलट मांडायचं. आता बघा सी हा आपल्याला कार्ड काढायचा आहे, बरोबर आहे का? CARD. आता सी हा किती क्रमांकावर असतो बघा, तर तिसऱ्या क्रमांकावर असतो, बरोबर आहे का? ए हा पहिल्या क्रमांकावर असतो. आर आताच बघितलं आपण, आर हा 18व्या क्रमांकावर आहे आणि डी हा 4थ्या क्रमांकावर असतो. आता हेच फक्त मांडताना कसं उलट मांडायचं, कसं करायचं? तर बघा सुरुवातीला 4 घ्या, नंतर 8 घ्या, नंतर हा 1 1 आणि 3 म्हणजे 48 113. 48 113 म्हणजेच किती आलं बघा? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेल्या संचाचे योग्य प्रतिनिधित्व करणारी आकृती पर्यायातून निवडा. बघा लेखक, डॉक्टर आणि विवाहित. ठीक आहे बघा. आता बघा समजा इथं आपण आधी लेखक लिहू. बघा लेखक. बघा काही लेखक हे डॉक्टर पण असू शकतात, बरोबर आहे का? किंवा काही डॉक्टर लेखक पण असू शकतात. डॉक्टरना पण लिहिण्याचा छंद असू शकतो, बरोबर आहे का? आणि ह्याच्यामध्ये बघा हे विवाहित पण असू शकतात. कसं लक्षात घ्या? म्हणजे बघा लिहिते लक्षामध्ये बघा, काही लेखक डॉक्टर पण असू शकतात आणि विवाहित पण असू शकतात. काही विवाहित डॉक्टर असतील आणि काही विवाहित लेखक पण असतील. मग थोडक्यात काही डायग्राम अशी निघेल. ठीक आहे बघा, लेखक, डॉक्टर आणि विवाहित. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर निघेल बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 5 चा वर्ग झाला 25, 7 चा वर्ग झाला 49, 4 चा वर्ग झाला 16 आणि 1 चा वर्ग झाला 1. आता सगळ्यांची जर बेरीज केली तुम्ही तर काय निघते बघा? 49 आणि 50. 50 आणि बघा हे 60 70 80 90 आणि 91 म्हणजे वर्ग करून त्यांची बेरीज केली बघा. बघा 6 चा वर्ग झाला 36, बरोबर आहे का? 5 चा वर्ग झाला 25, 1 चा वर्ग झाला 1 आणि 2 चा वर्ग झाला 4. म्हणजेच काय? 36 अधिक 25 अधिक 4 अधिक 1. बघा काय निघते इकडं? 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 1 16 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 66. आणि इथं पण आता आपण तेच केलं बघा. 49 अधिक 16 अधिक 25 आणि अधिक 1. बघा काय निघतंय? 9 आणि 1 10, 10 आणि 5 15 आणि 6 21 हातचा आला 2, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 4 9 म्हणजे 91 आलं. आता इथं तेच करा बघा. 4 चा वर्ग झाला 16, परत ह्या 4 चा वर्ग झाला 16, परत ह्या 2 चा वर्ग झाला 4 आणि ह्या 3 चा वर्ग झाला 9. बेरीज काय निघेल बघा इकडे मग? बघा 6 आणि 6 बघा 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 9 25 हातचा आला 2, 2 3 4 म्हणजे 45 उत्तर यायला पाहिजे. 45 म्हणजे आपलं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर पहिला. वर्ग करून बेरीज करायची. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मास वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? जर x म्हणजे अधिक, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले व अधिक म्हणजे भागिले तर. चला आता इथे नंबर लिहून घ्या बघा आधी. 9 5 7 7 आणि 8. ठीक आहे बघा. आता गुणिले म्हणजे काय दिले बघा? गुणिले म्हणजे अधिक. ठीक आहे, इथं अधिक लिहून टाका. चला परत काय दिले? वजा. वजा म्हणजे गुणिले, इथं गुणिले लिहून टाका. परत अधिक. अधिक म्हणजे भागिले, इथं भागिले लिहून टाका. आणि परत भागिले म्हणजे काय दिले? वजा, इथं वजा लिहून टाका. ठीक आहे बघा. चला आता ब्रॅकेट टाकून द्या. बघा पहिला ब्रॅकेट इथं बसेल. ठीक आहे बघा. काय निघेल बघा इकडे मग? 9 अधिक 5 गुणिले 7 भागिले 7 1 येते आणि वजा 8. ठीक आहे. चला आता आता परत एकदा ब्रॅकेट बसेल. कुठं? इथं ब्रॅकेट बसेल. स्टेप बाय स्टेप जाऊ बघा. 9 अधिक 5 गुणिले 1 किती आलं? 5 आलं. वजा 8. पहा 9 आणि 5 किती झाले? 14. 14 वजा 8 म्हणजे किती येते बघा? 8 आणि 6 14. 6 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? बघा तुम्हाला काय दिसते बघा? एक आड एक संख्या बघा. बघा इथे काय दिसते तुम्हाला? 20 10 30 आणि 40. बघा 20 अधिक 10 अधिक 30 अधिक 40. काय निघते बघा? 40 आणि 30 70 80 आणि 20 किती झाले बघा? 100. 100 निघते. ठीक आहे. आता परत एक आड एक संख्या बघा. 35 अधिक 25 बघा. 35 अधिक 25 अधिक इकडे किती आहे? 15 आहे. हे 15 लिहा. आणि परत काय ह्याची बेरीज काय निघेल बघा? ह्याची पण बेरीज 100 आली पाहिजे. इथे काय निघते बघा? 5 आणि 5 10 बघा 30 40 50 50 60 आणि 65 आली ह्याची बेरीज.
65 आली म्हणजे आपल्याला मध्ये किती घ्यावं लागणार? एक मिनिट. किती आहे बघा, 35, 25 आणि 15. बरोबर आहे का? चला, 30, 40, 50, 60, 70 आणि 75 बेरीज झाली याची. ठीक आहे बघा. 75 आली म्हणजे याचा अर्थ आपल्याला बेरीज 100 करायची. म्हणजे चौथा नंबर कुठला असेल बघा, अधिक तुमचा 25 असेल. 25 म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत एकदा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, टेलिव्हिजनला काय दिले बघा त्यांनी, टेलिव्हिजन. टेलिव्हिजनचा कोड काय दिलाय त्यांनी, U5M, U5M, 5W, 5W, 99, परत 15 आणि O. ठीक आहे बघा. चला आता हे O वाचाय म्हणजे हा O आहे. ठीक आहे बघा, हा O आहे. ठीक आहे. चला आता ड्रीमला काय दिले बघा, DREA आणि M. काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, STU. बघा, टीच्या पुढचा अल्फाबेट U आहे. बरोबर आहे का? आणि ABCDE मध्ये E हा 5व्या क्रमांकावर असतो. बरोबर, 5 घेतले. बघा, Lच्या पुढचा अल्फाबेट M घेतले. परत E हा 5वा आहे. परत Vच्या पुढचा अल्फाबेट W असतं, UVW. परत I हा ABCD मध्ये बघा ABCDEFGHI बरोबर 9वा असतो. I 9वा आहे. परत Sच्या पुढचा अल्फाबेट T आहे. बघा, परत आयच्या पुढचा I हा 9वा असतो. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटेल, पहिला अल्फाबेट, पहिलं जे तुमचं अल्फाबेट आहे त्याच्या पुढचं अल्फाबेट घ्यायचं. परत 2 नंबरच्याचा काय करायचं, क्रमांक घ्यायचा एबीसीडी मधला. परत 3 नंबरच्याचा काय करायचं, पुढचा अल्फाबेट घ्यायचं. तर असं नाही याच्यामध्ये बघा. काय दिलं याच्यामध्ये, एक तर बघा अल्फाबेट घेतलं तर ते पुढचं घ्यायचं, किंवा नंबर घेतला तर एबीसीडी मधला ऍज इट इज नंबर घ्यायचा. म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला, कारण की बघा इथं 9ला त्यांनी आय घेतली. सॉरी, आयचं स्थान किती असतं, 9व्या क्रमांकावर असतं. आणि ओ जो असतो ना, ओ हा एबीसीडी मध्ये 15वाचा असतो बघा. एम बघा येते लक्षामध्ये, ए, एम, एन आणि झेड. 1, 13, 14 आणि 26. मग ओ कुठं असतो, एनच्या पुढे असतो. एन बरोबर ओ, ओ झाला 15वा, म्हणून 15 घेतला. आणि एनच्या पुढचा अल्फाबेट कुठला असतं बघा, एल, एम, एन, ओ बरोबर अल्फाबेट पुढचे घेतले. मग याचा अर्थ काय केले बघा, त्यांनी एक आड एक घेतलेला नाही. फक्त काय सांगितले बाबा, की जर अल्फाबेट घेतलं तर पुढचा अल्फाबेट घ्यायचा, आणि नंबर घेतला तर तो त्याच स्थानाचा नंबर घ्यायचा. म्हणजे बघा आता डी जर असेल इथं बघा, तर डीच्या पुढचा अल्फाबेट काय निघेल बघा, ए बी सी डी. एक तर ए असेल, पुढचं अल्फाबेट घेतलं तर ई निघेल, किंवा नंबर जर घेतला तर काय निघेल बघा, नंबर हा चौथा असतो, ए बी सी डी. ई किंवा 4 बघा. बघा आता इथं ड्रीम मध्ये बघा, ई आहे, ई आहे, ई आहे, तर डी दिसतोय, ह्याचा विषय संपला. एक तर डीच्या पुढचा अल्फाबेट ए असेल, किंवा नंबर घेतला तर 4 घेतला. ठीक आहे. चला आता आरच बघा, आरच काय केलंय बघा त्यांनी. आर जर बघितला आपण तर बघा, आर हा बघा, आर बघा अल्फाबेट जर असलं तर ओ पी क्यू आर एस. आरच्या पुढचं अल्फाबेट असतं एस. बरोबर आहे का? इथं एस आहे, इथं पण एस आहे. आणि जर नंबर बघितला अल्फाबेट मध्ये तर बघा, एमच्या पुढे आर किती क्रमांकावर असतो बघा, एम. एन ओ पी क्यू आर म्हणजे 13 आणि 5 18. म्हणजे आरचा अल्फाबेट मध्ये क्रमांक 18वा असतो. म्हणजे इथं बरोबर बघा त्यांनी 18 क्रमांक घेतलाय. हे दोन्ही बरोबर बसतात. आता तिसरा नंबर काय बघा, तुमचा ई दिसतोय. ई हा एक तर बघा, ई हा अल्फाबेट मध्ये 5व्या क्रमांकावर असतो. बरोबर आहे का? बघा इथं 5 घेतले का तर घेतले, इथं पण 5 घेतले का तर घेतले. आणि ईच्या पुढचं अल्फाबेट जर घ्यायचं असेल तर ईच्या नंतर ना एफ असतो. इथं एफ पण घेतला. म्हणजे आणखीन काय चुकलेलं नाही आपलं बघा. ठीक आहे. आता परत चौथं बघा, आता ए घेतलाय बघा. अल्फाबेट घेतलं तर एच्या पुढचा अल्फाबेट बी असेल, किंवा नंबर घेतला तर 1 घ्यावा लागेल. बघा आता 5च्या पुढे त्यांनी ए घेतलाय. ए ला ए घेऊन जमतंय का तर नाही. एक तर बी घ्या, किंवा नंबर घेतला तर 1 घ्या. त्याचा विषय संपला. ठीक आहे बघा. आता इथं त्यांनी बघा 1 घेतलाय, इथं पण 1 घेतलाय. ठीक आहे बघा. हा, चला आता पुढे काय घेतले बघा, एम. एमच्या पुढचा अल्फाबेट इथं ड्रीम्स आहे ना. एमच्या पुढचा अल्फाबेट कुठला असतं बघा, एमच्या पुढे एन असतो. एल एम एन. एक तर एन असेल, किंवा एन, एमचा क्रमांक किती आहे 13वा. एक तर 13 असेल किंवा एन असेल बघा. मग आता मला सांगा, इथं बघा, इथं एम ला त्यांनी काय केले बघा, इथं बरोबर एन घेतलाय. आणि इथं काय घेतलंय बघा, 8 आले. त्यामुळे ह्याचा विषय संपला. आणि बरोबर बघा एस घेतला. एसच्या पुढचा अल्फाबेट काय असतं बघा, एसच्या नंतर टी असतो. इथं बरोबर टी घेतलाय त्यांनी. येत्या लक्षामध्ये बघा, ES5 बघा, ES5 परत 1 एन आणि टी. बघा डीच्या पुढचा अल्फाबेट
ई असतं, आरच्या पुढचं एस असतं, ईचा क्रमांक 5वा असतो, एचा क्रमांक पहिला असतो, एमच्या पुढचं अल्फाबेट एन असतं आणि एसच्या पुढचं अल्फाबेट एस टी असतं. म्हणजे बरोबर काय ते उत्तर आपलं बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये. जर ए च्या ऐवजी ई, बी च्या ऐवजी एफ, सी च्या ऐवजी जी याप्रमाणे अक्षरे वापरली तर संकेतात हार्मनी, बघा हार्मनी हा शब्द कसा लिहिला जाईल बघा. हार्मनी थोडक्यात काय बघा, तर ए च्या पुढे बी सी डी ई म्हणजे काय करायचं, 4 घर पुढे जायचे बघा. आता बी च्या पुढे बघितलं आपण तर बघा, बी च्या पुढे सी डी ई एफ, बी ला आपण एफ पकडलाय, सी च्या पुढे जी घेतला, म्हणजे थोडक्यात काय 4 घर पुढचा अल्फाबेट पकडायचा आपल्याला. ठीक आहे बघा. आता एच च्या पुढे 4 घर गेलं तर काय निघेल बघा, एच आय जे के एल, इथं एल निघेल. ए च्या पुढे 4 घर गेला तर काय निघेल बघा, ए बी सी डी ई, इथं ई निघेल. ठीक आहे. एल ई कुठं कुठे बघा, हा इथंच निघतोय बघा, इथं इथं के आहे, इथं के आहे, इथं के आहे. बरोबर ऑप्शन नंबर पहिला निघतोय. बरोबर आहे का बघा. परत आरच्या पुढे ओ पी क्यू आर एस टी यू व्ही, बरोबर व्ही आहे. आणि शेवटीला काय दिसते बघा, वाय, वायच्या पुढे जर 4 घरे गेला तुम्ही तर बघा वाय झेड, नंतर ए बी सी, बरोबर इथं शेवटाला पण सी निघेल. सी पण फक्त इथे एका ठिकाणी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा काय केलंय बघा याच्यामध्ये. आता फक्त काय चेक करायचं बघा, एकूण किती नंबर आहे चेक करायचे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 आहेत म्हणजेच काय बघा, 16चे अवयव काय पडतील बघा, 4 चोक 16 किंवा 8 2 16. ठीक आहे, किंवा 16 1 16. पण आपल्याला थोडक्यात काय बघा, जर कप्पे करायचे असतील ना तर आपण कप्पे कुठले घेऊ शकतो बघा, एक तर 4चा घ्या किंवा एक तर 8चा घ्या. पण जास्त पॉसिबल कुठला असतो बघा, 4चा असतो. ठीक आहे. बघा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये. तर आपण 4 कप्पे केले, 1 2 3 4, इथं 1 1 2 3 4, 1 2 3 4 आणि बघा इथं काय दिसते तुम्हाला 11 0 1. मला सांगा इथं जर मी 1 टाकलं तर काय निघेल बघा, 11 0 1 निघेल. इथे 1 टाकला तर 11 0 1. इथं परत बघा 11 0 1. म्हणजेच बघा बघा कंटिन्युटी कशी आहे बघा, तर 11 0 1 ने कंटिन्युटी आहे. बरोबर आहे का. म्हणजे काय निघेल बघा आपल्या ह्याच्यामध्ये उत्तर 1 1 1 0. बघा काय निघेल बघा, 1 1 1 0 आपलं उत्तर असेल. म्हणजे आपलं पर्याय येते बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. 11 0 1 म्हणजे काय, कंटिन्युटी आहे त्याच्यामध्ये. तेच 11 0 1 11 0 1 11 0 1 11 0 1. पण जर एका जागा बघितल्या आपण तर आपल्याला काय निघेल 111 आणि वरती 0. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. खाली दिलेल्या संख्येमध्ये असे किती 5 आहेत, बघा असे किती 5 आहेत ज्यांच्या लगेचच नंतर 6 आहे, नंतर लगेच 6 आहे, पण लगेचच आधी 7 नाही, पण लगेचच आधी 7 नसलं पाहिजे. ठीक आहे. बघा मग 7 बघा 5च्या नंतर 6 असलं पाहिजे, पण 5च्या आधी 7 नसलं पाहिजे. बघा 5च्या नंतर 6 कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला. 5च्या नंतर 6 इथं आहे, पण लगेच आधी 7 आहे बघा. 7 दिसतोय, त्यामुळे ह्याचा विषय नाही. 5च्या नंतर 6 बघा, 5च्या नंतर 6 बघा, 5च्या नंतर 6 इथं दिसतोय, बरोबर आहे का. आणि त्याच्या आधी 7 आहे का, तर नाही, इथं 5 आहे. त्यामुळे हे घेऊ शकतो आपण. ठीक आहे. बघा हे घेऊ शकतो, म्हणजेच काय ते बघा उत्तर ऑप्शन नंबर 2 येते. तर 1 वेळा येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये बघा, 80 इज इक्वल टू 20. बघा 80 इज इक्वल टू काय दिले 20. परत BAT इज इक्वल टू काय दिले 40. आता कसं केलंय बघा याच्यामध्ये, जर आपण ABCD मध्ये जर बघितलं ना, A M N आणि Z. बघा ए हा पहिला असतो, M 13वा असतो, N 14वा असतो आणि Z हा 26वा असतो. याच्यामध्ये जर आपण टीचं स्थान जर बघितलं ना, तर बघा M च्या पुढे तात्पुरतं टी बघा, M NOPQRST म्हणजे 13 आणि 7 झाले 20. म्हणजे ए हा जर पहिल्या क्रमांकावर असेल तर 20 हा टी हा 20व्या क्रमांकावर असतो. म्हणजे 20 1 20 केले त्यांनी. ठीक आहे. बघा आता इथं काय केलंय बघा, आताच बघितलं आपण, ए हा पहिल्या क्रमांकावर, टी हा 20व्या क्रमांकावर आणि बी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिघांचा गुणाकार केलाय बघा, 20 दुनी 40 झाले. ठीक आहे. आता काय विचारले त्यांनी, कॅट. मग कॅटला काय निघेल बघा, CAT. सी असतो तिसऱ्या क्रमांकावर, एक असतो पहिल्या क्रमांकावर आणि टी असतो 20व्या क्रमांकावर. म्हणजेच काय निघेल 20 1 20 आणि 20 3 60. या तिघांचा गुणाकार केला काय निघेल बघा, तर 60 निघेल.
म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. दिलेले शब्द ज्या क्रमाने इंग्रजी शब्दकोशात येतात त्यानुसार त्यांची योग्य मांडणी दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे थोडक्यात काय बघा, अल्फाबेट नुसार आपल्याला काय करायचे, शब्द मांडायचे. म्हणजे सुरुवातीला आता बघा ए आहे ना, तर सगळीकडे ए आहे. ठीक आहे बघा. चला चला इकडे ए आहे, ए आहे, ए. 2 नंबरचा अल्फाबेट बघा. इथं यल आहे, यल आहे, यल आहे, यल आहे, यल आहे. ठीक आहे. आता 3 नंबरचा अल्फाबेट चेक करा बघा. बघा यम आहे, यम आहे. इथं आर दिसतोय. ठीक आहे बघा. इथं यम दिसतोय, इथं ओ दिसतोय. याचा अर्थ काय बघा, तर बघा 5 अल्फाबेट आहेत. 1 2 3 4 5. ठीक आहे बघा. 3 नंबर अल्फाबेट मध्ये काय बघा, यम 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 ओ आणि आर. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं अल्फाबेट कुठला असतं बघा, यम. बरोबर आहे का, यम. नंतर यम एन ओ, नंतर पी क्यू आर. ठीक आहे बघा. याचा अर्थ बघा, यम कुठल्या कुठं कुठे बघा, 3 नंबरला इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. म्हणजे हे सुरुवातीला असतील. शेवटचे कुठले झाले बघा, ओ आणि आर असणारे. ओ कुठे बघा, इथं आहे अलॉंगला. आणि नंतर आर कुठे बघा, इथे. म्हणजे ऑलरेडी हा शेवटाला आला बघा. ऑलरेडी हा शेवटचा अल्फाबेट झाला. आणि ओ कुठे आहे बघा, इथे अलॉंग. अलॉंग हे त्याच्या अलीकडे झालं, अलॉंग. ऑलरेडी हा किती किती क्रमांकावर आहे, तर बघा 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि अलॉंग हा 5व्या क्रमांकावर आहे. एवढं तर कळलं आपल्याला. ठीक आहे. कारण बघा आता सुरुवातीला जे 1 2 आणि 4 आहेत ना, ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आता कोण. ठीक आहे बघा. चला आता एम नंतर ना काय, ओ आहे. इथं काय आहे, आय आहे. आणि इथं पण आय आहे. ठीक आहे बघा. मग आय आधी येतं का ओ आधी येतं, आय आधी येतं. आय आधी येतं, नंतर ओ येतं. मग आय बघा, आता थोडक्यात काय बघा, तर आय वाला काय होईल बघा, तर त्या ओच्या आधी असेल बघा. इथं आय आहे, इथं आय आहे आणि राहिला ओ. बरोबर आहे का. मग हे 2 आय आधी असतील, मग ओ हा काय होईल बघा, 3 नंबरला जाईल इथं. कुठला, हा आल्मंडवाला. इथं आल्मंडल्या बघा, इथं आल्मंड येईल. आल्मंडचा क्रमांक इथं पहिला, इथं लिहून टाका. आता फक्त काय बघा, 2 आणि 4 नंबर मध्ये बघा. ठीक आहे अल्फाबेट. चला आय नंतर आर दिसतोय तुम्हाला इथं, आणि इथं आय नंतर तुम्हाला जी दिसतोय. मग जी आधी असतो का आर आधी असतो, तर जी आधी असतो, नंतर आर असतो. जी वाला 1 नंबरला घ्या आणि आर वाला 2 नंबरला घ्या. पहा इथं काय निघेल बघा, ऑलमाइटी 1 नंबरला येईल आणि 2 नंबरला काय जाईल, अल्मिरा. मग आता मला सांगा, ऑलमाइटीचा नंबर किती आहे, 2रा. आणि अल्मिरा किती क्रमांकावर आहे, 4 क्रमांकावर. म्हणजेच काय, 24,153. कुठे दिसतंय बघा तुम्हाला, 24,153 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडेड कंपॅरिझन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, ए इज ग्रेटर दॅन बी. बघा ए हा बी पेक्षा मोठा आहे. परत काय दिले बघा, बी इज ग्रेटर दॅन सी, म्हणजेच बी हा सी पेक्षा मोठा आहे. परत सी इज ग्रेटर दॅन डी, डी म्हणजेच काय, सी हा डी पेक्षा मोठा आहे. तर कोणता पर्याय बरोबर आहे असेल. ठीक आहे बघा. पहिला ऑप्शन काय दिले बघा, सी हा ए पेक्षा मोठा आहे. मला सांगा, सी हा ए पेक्षा मोठा आहे का नाही, तर सी हा ए पेक्षा लहान आहे, याचा विषय संपला. बघा ए हा डी पेक्षा मोठा आहे का, बरोबर आहे. ए हा डी पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. चला परत डी हा ए पेक्षा मोठा आहे. डी हा ए पेक्षा मोठा आहे का, तर नाही, त्याचा विषय संपला. आणि चौथं काय बघा, डी हा बी पेक्षा मोठा आहे. डी हा बी पेक्षा मोठा आहे का, तर नाही, डी हा बी पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय निघते बघा, ऑप्शन नंबर 2, ए हा डी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बघा, ह्याच्यामध्ये बॉडमासवरचा क्वेश्चन आहे. बघा मध्ये कोणती चिन्हे वापरल्यास पदावली बरोबर येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा उत्तरातील चिन्ह वापरा. ठीक आहे बघा. आता आपल्याला काय इथं चिन्ह आधी नंबर लिहून घ्या, 38, 125, नंतर काय 5 आणि 63. आता ऑप्शन वरून जावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा पहिला ऑप्शन चेक करा, अधिक भागिले आणि बरोबर. बघा इथं अधिक टाका, इथं भागिले टाका आणि इथं बरोबर टाका. काय निघते बघा, ब्रॅकेट टाका इथं पहिला. आता 38 अधिक 125 भागिले 5 केलं तर काय निघेल बघा, 25 5 625 निघेल. बरोबर 63 येते का, चेक करा बघा. 30 आणि 20 50, 50 आणि 10 60 आणि 3 63. बरोबर 63 येते बघा. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पहिलंच बरोबर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, सर्व टेबल खुर्ची आहेत. बघा सर्व टेबल हे काय आहेत तर खुर्ची आहेत. पुढे काय दिले बघा, एकही खुर्ची दिवा नाही. बघा एकही खुर्ची काय म्हटले बघा तर दिवा नाही. एकही खुर्ची दिवा नाही. ठीक आहे, याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा. आता बघा होकारार्थी निष्कर्ष असतात ना, तेवढ्याला एवढी एकच डायग्राम पुरेशी असते. नकारार्थी असतील तर मग त्यावेळेस तुम्हाला शक्यता काढून चेक करावं लागतं कधी कधी. आधी होकारार्थी निष्कर्ष ह्याच्यावरून चेक करून घ्या. काय निघेल बघा, पहिला निष्कर्ष होकारार्थी. काही टेबल दिवा आहेत. बघा काही टेबल दिवा आहेत का बघा, टेबलाचा आणि खुर्चीचा संबंध नाही आणि टेबल जो आहे तो खुर्चीच्या आतमध्ये, त्यामुळे काही टेबल दिवा आहेत हे काय चूक येते. बरोबर आहे का, पहिलं काय झालं, चूक झालं. काही टेबल दिवा आहेत. बरं चला दुसरं काय दिले बघा, एकही टेबल दिवा नाही. बघा एकही टेबल काय म्हटले दिवा नाही. बघा टेबलाचा आणि दिवाचा काही संबंध नाही. बरोबर ते का, अरे बा खुर्चीचा आणि दिव्याचा काही संबंध नाही आणि टेबल हा खुर्चीच्या आतमध्ये बसलाय, त्याच्यामुळे हे बरोबर येते. परत लक्षात घ्या, नकारार्थी जरी निष्कर्ष असला आणि तो बरोबर जरी आला असला तरी इथं लगेच तुम्हाला डायग्राम काढून चेक करायची गरज नाही, कारण की तो 100% बरोबर आहे. लक्षात घ्या, एकही टेबल हा दिवा नाही, नकारार्थी जरी असलं तर ते 100% बरोबरच आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, फक्त 2 अचूक, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका मुलीकडे बोट दाखवून निलेश म्हणाला. बघा आता म्हणणारी व्यक्ती कोण आहे तर निलेश आहे, म्हणजेच मी म्हणणारी व्यक्ती निलेश आहे. ठीक आहे बघा, चला ती माझ्या बघा आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. तर बघा आता एका व्यक्तीबद्दल नातं सांगितलेलं असतं आणि एक व्यक्ती 2 व्यक्तींबरोबर वेगवेगळ्या नात्यामध्ये असते. बरोबर आहे का, म्हणजे एकच व्यक्ती एखाद्याची आई असेल तर एखाद्याची बहीण पण असू शकते. बरोबर आहे का. आता काय दिले बघा इथं, आणि त्याच्यामुळे मध्ये बघा ह्याच्यामध्ये आपल्याला वाक्य तोडता आलं पाहिजे. वाक्य तोडायचं कुठं ते कळलं पाहिजे. बघा काय दिले बघा, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. बघा आता इथं वाक्य तोडलं पाहिजे. ती असणारी व्यक्ती आणि माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे, ही मुलगी असणारी व्यक्ती ह्या एकच असतं. लक्षात आलं बघा. बरं आता जे वाक्य मोठं आहे ना ते आधी कधी पण सॉल्व्ह करायचं. बघा माझ्या म्हणजेच कोणाच्या तर निलेशच्या, मी म्हणणारी व्यक्ती निलेश आहे ना, निलेशला इथं बघा, निलेशला इथं निलेश, आणि निलेश हा काय असतो, पुरुष असतो. बघा आता मांडताना कसं मांडायचं बघा, जर पुरुष असेल तर चौकोन करा, स्त्री असेल तर त्रिकोण करा, पती पत्नी असेल तर काय करा बघा, हा झाला पती, ही झाली पत्नी आणि दोघांमध्ये प्लस साइन देऊन टाका. भावंड जर असतील तर बघा, हा झाला भाऊ, परत ही झाली तुमची बहीण आणि भावंडांमध्ये काय करायचं, इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं. ठीक आहे बघा आता काय दिसते बघा तुम्हाला, निलेश काय म्हणतोय, माझ्या आजीच्या, आता माझी बघा आजी म्हणजेच काय, इथे क्वेश्चन मार्क द्या का, आजी म्हणजे वडिलांची आई आहे का आईची आई आहे आपल्याला आणखी माहिती नाही. माझ्या आजीच्या, इथं आजी लिहून टाका, माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलाची, बघा माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा म्हणजेच कोण झाला, इथं मुलगा आला. बघा माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. बरोबर आहे का, माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी म्हणजेच कोण झाली बघा, ह्याची बहीण झाली आणि इथं वाक्य संपलं आपलं. लक्षात आलं बघा, निलेश काय म्हणतो बघा, माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे म्हणजेच कोण, निलेशची बहीण आहे. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, इथं वाक्य संपलं आपलं. इथं आपण स्टार करतो, ही व्यक्ती कोण आहे तर ती, ही व्यक्ती कोण आहे तर ती म्हणजेच कोण तर मुलीकडे बोट दाखवून ज्या व्यक्ती मुलीबद्दल सांगतो निलेश, तर ती मुलगी, ती म्हणजेच कोण, ती मुलगी. ठीक आहे बघा, चला आता काय विचारले तर अपूर्वचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते. बघा आता इथे लक्षात घ्या, वरती उल्लेख केला निलेशचा, खाली सांगितले तुम्हाला अपूर्व. ठीक आहे बघा, तर अपूर्वचे त्या मुलीशी नाते काय. ठीक आहे बघा, पहिली गोष्ट म्हणजे प्रश्नामध्ये तुमच्या काय झालं, प्रिंट मिस्टेक झालेली. ठीक आहे बघा, बरं आता लक्षात घ्या, इथं जर आपण अपूर्वचे बघा 2 उत्तर निघतात, कशी लक्षात घ्या, जर अपूर्व पकडला तर उत्तर काय निघते आणि निलेश पकडला तर उत्तर काय निघते, आपण ते बघू. बघा समजा आपण इथं बघा, इथं आपण अपूर्वच्या जागेला निलेश पकडला, तर निलेशचे त्या मुलीशी, बघा निलेशचे त्या मुलीशी नाते काय. आणि कधी पण बघा नातेसंबंधामध्ये चे आणि शी मध्ये चेचं नातं सांगायचं असतं, तर चे कोण आहे शीचा तर भाऊ दिसतो तुम्हाला. बरोबर आहे का, म्हणजे उत्तर काय निघेल, भाऊ निघेल. बरं पुढे आणखी बघा, लक्षात घ्या,
हे झालं अपूर्वच्या जागा निलेश अपूर्व जागेला आपण निलेश पकडलं तर. आणि अपूर्व जर आपण समजा सेपरेट व्यक्ती पकडली तर मग तो कुठं निघेल बघा. तर अपूर्वची त्या मुलीशी असेल नाते कोणते, तर अपूर्व जर बघायला गेला तर तो पुरुष आहे. मग अपूर्व आपण कुठं टाकू शकतो याच्यामध्ये, लय झालं इथं टाकू शकतो आपण. समजा ही जर व्यक्ती आपण अपूर्व पकडली तर मग अपूर्वचे त्या मुलीशी नाते काय निघेल बघा. तर बघा, शी पासून चेकडे जायचे आपण, हेच नातं सांगा. चेचं बघा, भाऊ आणि भावाचे वडील म्हणजेच काय, हिचे पण वडील. म्हणजे कोणी बघा, इथं अपूर्व जर पकडला आपण तर मग वडील उत्तर निघेल, म्हणजे वडील निघेल. बघा, हे जर अपूर्व पकडला आपण तर वडील उत्तर निघेल. निलेश पकडला तर भाऊ उत्तर निघेल. ठीक आहे बघा, पण त्या ठिकाणी भाऊ उत्तर दिले त्यांनी. ठीक आहे, मग याचा अर्थ काय, तिथं अपूर्वच्या ऐवजी निलेश पकडायचे आपल्याला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आपण आता. बघा काय दिले बघा, एका माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्रमांक 22वा आहे. तर रांगेत एकूण किती माणसे आहेत बघा. 22वा म्हणजेच काय, त्याच्या बघा हा झाला 22वा, मग त्याच्या वरती 21 जण आहेत, म्हणजे खाली किती आहेत बघा, तर 21 जण आहेत. म्हणजे एकूण रांगेत व्यक्ती किती झाले बघा, 21 आणि 21 42 आणि 43. 43 म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा. तीन बघा, इकडे आपण लिहू बघा, 3, 5, 9, 17, 33, 65, 129. ठीक आहे बघा. काय दिसते बघा तुम्हाला याच्यामध्ये, 3 दुने 6 वजा 1 5, 5 दुने 10 वजा 1 9, 9 दुने 18 वजा 1 17, 17 दुने 34 वजा 1 33, 33 दुने 66 वजा 1 65, 65 दुने किती येते बघा, 130, 130 वजा 1 129. मग 129 गुणिले 2 करा, काय निघेल बघा. 129 गुणिले 2 केलं तर 92 18, बे दुनी 4 आणि 1 5, बे 1 बे, आणि फक्त वजा 1 करा. वजा 1 केलं तर काय निघेल बघा, 257. 258 मध्ये केलं 257, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा तुम्हाला सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आला. ठीक आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. बघा, काही बैल वर्तुळ आहेत बघा, काही बैल हे वर्तुळ आहेत. बघा पुढे काय दिले, सर्व वर्तुळ सिंह आहेत. सर्व वर्तुळ हे काय आहेत, तर बाबा सिंह आहेत. सर्व वर्तुळ हे सिंह आहेत. ह्याला काय म्हणतो आपण, तर स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे, स्टँडर्ड डायग्राम. चला बघा, काही बैल वर्तुळ आहेत आणि सर्व वर्तुळे सिंह आहेत. ठीक आहे, आता ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. मग स्टँडर्ड डायग्राम बघा, होकारार्थी जर निष्कर्ष असतील तर तेवढ्यासाठी एवढी एक डायग्राम पुरेशी असते. सगळेच्या सगळे निष्कर्ष कसे आहेत बघा, होकारार्थी आहेत. याचा अर्थ आपल्याला दुसरी डायग्राम काढून चेक करायची गरज नाही. ठीक आहे, चला पहिले काय दिले बघा, सर्व सिंह वर्तुळ आहेत. बघा, सर्व सिंह वर्तुळ आहेत का, नाही. सिंहाचा काही भाग वर्तुळ आहे. पहिले काय झालं, चूक झालं. दुसरं बघा, सर्व बैल वर्तुळ आहेत. बघा, सर्व बैल वर्तुळ आहेत का, नाही. बैलाचा काही भाग हा वर्तुळ आहे. ठीक आहे बघा, दुसरं पण चूक झालं. 3 नंबर बघा, काही बैल सिंह आहेत. बघा, काही बैल हे सिंह आहेत का, तर आहेत. बघा, बैलाचा हा जो भाग आहे तो सिंह आहे. काही बैल सिंह आहेत, तिसरं बरोबर येते. आणि चौथं बघा, काही सिंह बैल आहेत. बघा, काही सिंह बैल आहेत का, तर आहेत. बघा, सिंहाचा हाच भाग आहे ना, तर तो काय बैल आहे. काही सिंह बैल आहेत का, तर बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. उत्तर काय निघेल बघा, 3 आणि 4. म्हणजे फक्त 3 4 बरोबर, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर फिरोजाबाद हा शब्द बघा असा लिहितात तर अहमदाबाद हा शब्द कसा लिहा. बघा आता काय केले बघा, याच्यामध्ये पहिले जे 3 शब्द आहेत FIR ते काय केलेत बघा, शेवटला टाकले. ठीक आहे बघा, परत शेवटचे जे 3 शब्द आहेत BAD ते सुरुवातीला घेतले जसे तसे, आणि मधले जे 3 शब्द आहेत OZA ते जसे आहेत तसे ठेवलेत. ठीक आहे बघा, आता आपण काय करायचं मग याच्यामध्ये बघा, शेवटचे 3 शब्द BAD जे आहे ना ते सुरुवातीला घेतलं आपण. BAD, अहमदाबादचा BAD आला सुरुवातीला. परत बघा शेवट बघा, मधले जे आहेत ADA हे जशात तसे ठेवले आपण. ठीक आहे बघा, AD आणि A आहेतच ठेवलं. आणि सुरुवातीचे जे आहेत 3 शब्द कुठले, AHM ते शेवटला टाकले आपण. AH आणि M.
म्हणजे काय निघेल बघा याच्यामध्ये BAD, बघा BAD, परत ADA, ADA आणि परत AHM, AHM म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, बघा 1 2 1 2 4 3 3 6 5 4 आणि इथं 3 नंबर काढायचे. ठीक आहे बघा. चला आता आपण काय केलं बघा, बघा 1 पासून मध्ये 2 संख्या सोडल्या आणि हे बघितलं 1 2, परत बघा इकडे 3, परत 4. येते लक्षामध्ये बघा, मध्ये 2 अंक सोडले आपण. ठीक आहे बघा. 4 नंतर मग काय निघेल बघा, हे 2 अंक सोडले तर इकडे 5 निघेल. इथं 5 आला. शेवटी 5 इथं नाही, इथं आहे, इथं नाही आणि इथं आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. तरी पण चेक करू आपण. बघा काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये, हा 2 घेतला आपण, मध्ये 2 अंक सोडले, बरोबर आहे का? बघा 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, परत 6 आणि 2 8, इथं 8 आला. म्हणजे पहिलं 3 मधलं काय ते 8 येते, 8 आहे, इथं 5 आहे. आणि आता फक्त मध्ये काय येते तेवढं चेक करा. बघा इथे काय दिसते बघा तुम्हाला, बघा 1 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 येते. म्हणजे बरोबर 8 7 5, 8 7 5 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय केले बघा ह्याच्यामध्ये, अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. बघा ह्या दोघांचा जो सहसंबंध आहे ना, तो सहसंबंध आपल्याला पुढे दाखवायचा असतो. काय केले बघा ह्याच्यामध्ये, 7 ला 52 दाखवले आणि परत 13 ला काय दिसते बघा. आता 7 चा वर्ग किती झाला बघा, 7 चा वर्ग झाला 49, 49 अधिक 3 52 केले. मग 13 चा वर्ग, 13 चा वर्ग झाला 169, 169 अधिक 3 करा, 172 येते. म्हणजे काय ते बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्राम चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. 4 क्वेश्चन विचारले. ठीक आहे बघा, 47 48 49 50. काय दिले बघा याच्यामध्ये, सोबतच्या आकृतीत त्रिकोण एक कलाकार असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो. हे हा कलाकार आहे. वर्तुळ बी व्यवसायाने वकील असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करते. बरोबर, बी वकील आहे. आणि परत आयत सी हा लेखक असणाऱ्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतो. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे बघा, चला प्रश्न वाचा आता. किती व्यक्ती लेखक आहेत पण कलाकार नाहीत व वकीलही नाहीत? बघा कलाकार बी नसला पाहिजे, कलाकार पण नाही आणि परत वकीलही नाही. वकील पण नाही म्हणजे सर्कल मधले पण नाही घ्यायचे आपल्याला. कलाकार पण नाही, वकील पण नाही. फक्त काय किती व्यक्ती लेखक आहेत. मग काय निघेल बघा, इथं उत्तर 14 निघेल. 14 म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला दुसरा पर्याय बघू, आता प्रश्न बघू. काय दिले बघा, कलाकार व वकील असणाऱ्या व्यक्ती, बघा कलाकार व वकील असणाऱ्या व्यक्ती पण लेखक नसणाऱ्या व्यक्ती किती आहेत? लेखक नाहीत म्हणजे लेखकाला काट मारा आधी. लेखक कुठे बघा इथे, म्हणजे आयतामधला आपल्याला एक पण घ्यायचा नाही. आयत मधला. मग आता कलाकार व वकील असणारे व्यक्ती किती आहेत बघा. जर दोन्ही पकडला आपण, म्हणजे कलाकार पण आहे आणि वकील पण आहे, अशी तर एक पण निघत नाही. ठीक आहे बघा, म्हणजे दोन्ही कॉमन असणारी व्यक्ती एक पण निघत नाही. ठीक आहे बघा. आणि जर सेपरेट सेपरेट जरी पकडला आपण 5 आणि बघा इथं जर समजा आता कलाकार किंवा वकील जरी म्हटलं असतं, एक तर कलाकार किंवा एक तर वकील, तर बघा 5 आणि 12 17 ते पण पर्यायामध्ये त्यांनी दिलेलं नाही. मग याचं उत्तर बघा, कलाकार व वकील म्हटलं की दोन्हीच घ्यावं, दोन्ही मध्ये कॉमन असणार घ्यावं लागते. ते तर काय नाही दिलेलं. इथं किंवा जरी शब्द असताना तरी मग काय केलं असतं आपण, 5 आणि 12 17 केलं असतं. ते पण पर्याय त्यांनी दिलेलं नाही. याचं उत्तर ते यापैकी नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत व लेखकही आहेत? म्हणजे थोडक्यात काय, तिन्ही ह्याच्यामध्ये असणारे, तिन्ही डायग्राम मध्ये असणारे किती व्यक्ती आहेत बघा. मग 11 जर तुम्ही बघितलं तर 11 त्रिकोणामध्ये पण आहे, सर्कल मध्ये पण आहे आणि आयतामध्ये पण आहे. म्हणजे आपलं उत्तर येते बघा 11. आणि शेवटचा क्वेश्चन बघितलं काय निघते बघा, अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत बघा पण वकील नाहीत त्या किती आहेत बघा. म्हणजे वकील नसणाऱ्या व्यक्ती आधी कट मारून टाका बघा. वकील नाहीत म्हणजे काय, सर्कल मधल्या सगळ्या व्यक्ती आपण कॅन्सल केल्या. हा. आणि अशा काय म्हटले बघा, अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत, म्हणजे कलाकार आणि लेखक आहे, कलाकार पण आहे आणि लेखक पण आहे, म्हणजे अशा किती निघतात बघा, तर 9 निघतात. दोन्हीमध्ये कॉमन असणार आहे, म्हणजे जो ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. तर बघा आता 50च्या 50 प्रश्न झालेले आहेत आपले. तर बघा परत एकदा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रीजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा
पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आणि आपला कालावधी हा 1 वर्षाचा असेल. हे सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली किती आहे? 499 रुपये आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.